त्यांना मिळते महाराज बरं का. ज्यांनी हिताकरता जगले आणि जगाकरता आपलं आयुष्य खर्च केलं त्यांच्याकरता धन्यता आहे. हे धन्य 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 शिवराज जिजाई तारा उजरमाना मानाचा जिजाऊला उजरमाना मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला भक्ती मुघलाची सत्तात कधी होणे अत्यंत करी विनंती आहे शिवाय दुसरा दुबळ्याला नव्हता गुणवाली आई बहिणीला संकट काळी नव्हता कैवार कोणी त्या वेळी मनी जिजायचे खंत कधी तरी विनंती आई शिवाईला दुसरा धन्य धन्य ती जिजाई शिवरायांची आई. शब्द काय वापरला धन्य बरोबर की नाही. धन्यता कुणाला मिळत नसती महाराज बोलू नका फक्त लक्ष द्या बरं. धन्यता कुणालाही मिळत नसते. धन्यता मिळण्याकरता जीवन घासावं लागतं. माझं कीर्तन लक्षात घ्या. धन्यता मिळण्याकरता जीवन घासावं लागतं महाराज. विदर्भाची लेखबाळ मराठवाड्याची सून झाली बरोबर आहे. आयुष्यभर विरोध पत्करला. एवढंच नाही ऐका बरं का एवढंच नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असले तरी हिंदवी स्वराज्याकरता अगोदर 2 वेळेला झटल्या जिजाऊ मासाहेब. पुण्यामध्ये मुघलांनी नांगर फिरवला गाढवाचा. ऐका फार बोलण्यापेक्षा मोजकं बोलतो. जिजाऊ मातेच्या काळामध्ये ऐका बरं का छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 2दा मुघलांनी पुण्यामध्ये नांगर फिरवला गाढवाचा. जिजाईच्या मनामध्ये अंतकरणामध्ये तळमळ आणि शिवनेरी किल्ल्यावर ऐका बरं का विनंती केली हे शंभू महादेवा हे भवानी माते असा पुत्र जन्माला घाल की हिंदूच्या बायकांना कुठेही जगामध्ये भिण्याचं कारण शिल्लक राहणार नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारा असा एकच पुत्र दे पण असा दे बरोबर की नाही. आणि ती मागणी देवाने पूर्ण केली आणि शिवभगवान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने 19 फेब्रुवारीच्या दिवशी जन्माला आली बरोबर की नाही. त्या जगाचा राजा बरोबर की नाही. सोपं आहे का विठ्ठल विठ्ठल त्याला पुण्य असावं लागतं. माझ्या जिजाऊची पुण्य माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप साऱ्या जगाचा बाप राजा शिवबा
जन्मला. आईची कुस पवित्र असावी लागते बरं का. फार बोलण्यापेक्षा लय महत्वाचं बोलतो. तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलं नाही असं बोलतो. ऐका. हा, कर्दनकार आणि सुंदर चांगला कुलवान शिलवान मुलगा जन्माला येण्याकरता साहेब आईची कुस पवित्र असावी लागते. बापाचं बीज पवित्र असावं लागतं. आईची कुस आणि बापाचं बीज शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि ती कुस पवित्र होती. मासाहेब जिजाऊंची शपथ घेतली, भवानी मातेला प्रसन्न केलं आणि शिवनेरी किल्ल्यावर या जगाचा बाप जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल. समाजात काही येडपट लोक असतात. एकाने मला विचारलं, महाराज तुम्ही एवढं कीर्तन छत्रपतीबद्दल बोलता, तुमचा राजा देव होता का? काय विचारलं? तुमचा राजा देव होता का? मी त्याला सांगितलं, बेट्या अरे आमचा राजा देव नव्हता, पण आमच्या राजामुळं मंदिरात देव टिकला म्हणून बरोबर की नाही? जरी राजा देव नव्हता पण देवळात कुणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. हा, म्हणून तर तुम्ही जिजाईबाई, मुक्ताबाई, जनाबाई, बरोबर आहे की? मी सुनील महाराज, इकडे राजू मामा, तिकडे ज्ञानेश्वर पाटील रोटे. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपण सगळे खानच असतो. विठ्ठल विठ्ठल. टाळ पखवाज बघायला मिळतात ना महाराज, हे मंदिरावर कळस बघायला मिळतात ना, बरोबर की नाही? हा, नसत्या झाल्या तुम्ही माँसाहेब जिजाई, नसत्या झाल्या तुम्ही तर नसते राहिले मंदिरावर कळस. नसत्या झाल्या तुम्ही तर नसते राहिली हिंदूच्या दारात तुळस. हे माँसाहेब, नसत्या झाल्या तुम्ही तर पवित्र हिंदू पत्न्यांच्या कपाळावर नसतं राहिलं कुंकू, बरोबर की नाही? आणि आर्त किंकाळी ऐकायला सुद्धा कोणी राहिलं नसतं. तुम्ही आहात, तुम्ही झाल्या, म्हणून हा स्वराज्याचा धर्म टिकून आहे. विठ्ठल आईची कुस पवित्र असावी लागते महाराज. आईची कुस. मी तुम्हाला विचारतो, जाऊ दे 10 मिनिटं, काय फरक पडत नाही. आज महत्वाचा दिवस आहे माहीत, बरोबर आहे की नाही? 12वीला राज्यात पहिला आला मुलगा. फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, माझ्याशी बोलत चला. 12वीला मुलगा राज्यात पहिला आला तर सत्कार कुणाचा होतो? बोला बोला, पटकन बोला. हा, आई वडिलाचा कसा होईन? हा, राज्यात मुलगा पहिला आला. राज्यात मुलगा पहिला आला तर सत्कार कुणाचा होतो? मुलाचा होतो, बरोबर आहे? हा, मुलाचा होतो महाराज. ऐका, एखादा समाजात कार्य करणारा घटक, एखादा व्यक्ती जर राज्य पातळीवर जर निवडून आला तर मिरवणूक कुणाची निघती? निवडून आला त्याची का त्याच्या मायबापाची? त्याची. 12वीला राज्यात पहिला आला तर सत्कार त्याचा का त्याच्या मायबापाचा? बोला बोला पटकन. हिंदवी पहिलवान ज्याला चांदीची गदा मिळाली पहिलवानकीमध्ये तर सत्कार कुणाचा? पहिलवानाचा का त्याच्या मायबापाचा? पहिलवानाचा. मूर्ख माणूस जन्माला आला, शिव्या कोणाला? त्यालाच ना. त्याच्या मायबापाचा काय संबंध आला तिथं? मूर्ख जरी जन्माला आला तरी सुद्धा त्याला शिव्या देतील ना. हा, त्याचं फळ त्याला. पण एक सांगू, ऐका 1 मिनिट महाराज, कुलवान आणि शिलवान जर पुत्र जन्माला आला तर धन्यता मायबापाला. विठ्ठल विठ्ठल. साठविला दाता, साठविला दाता, साठविला दाता. राज्यभर कौतुक मुलाचं. निवडून आला तर सत्कार त्याचा, त्याच्या मायबापाचा नाही. पण ज्यानं अंतःकरणात देव साठवला, आता मोठे पण कोणाला? त्याच्या मायबापाला. धन्यत्याची माता, धन्यत्याचा पिता, मातृदेव भव, पितृदेव भव. आई वडिलाला धन्यता आहे महाराज. धन्यता प्राप्त. सत्कारानं पोट भरतं का? सत्कार महत्वाचा का धन्यता महत्वाची?
धन्यता महत्वाची. इथं धन्यतेला किंमत आहे महाराज, लक्ष द्या माझ्याकडं. धन्यताला किंमत आहे. धन्यताला कुस पवित्र असावी लागते. काय असावी लागते? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याकरता, ज्ञानोबाराय तुकोबाराय जन्माला येण्याकरता, स्वामी विवेकानंद जन्माला येण्याकरता आई वडिलाची कुस पवित्र असावी लागते. येतंय का लक्षात? काय असावी लागते? कुस पवित्र. तुम्हाला एक सिद्धांत सांगतो, कळण्याकरता उदाहरण सांगतो. कळलं पाहिजे ना तुम्हाला, बरोबर की नाही? कळलं पाहिजे. आणि कळलंच नाही तर मग अवघड आहे की नाही? कळलं पाहिजे. नाहीच कळलं तर मग उपयोग होत नाही. तुम्हाला सांगतो, धन्यता प्राप्त होते मायबापाला जर मुला कुलवान शिलवान निघाला तर. तुमच्या पुढे मी सांगतो, मला सांगा, ऐका बरं का. मारुती राया रामायणातलं उदाहरण आहे. बहुतांशी लोकांना ऐकलेलंच नाही, मला माहिती आहे. रामायणातला सिद्धांत आहे. प्रभू रामचंद्राची सीता रावणानं पळून नेली, हनुमंतरायांना सोडून आणली, रावण वध झाला. आता राज्याभिषेक करायचा आहे, बरोबर आहे? आता काय करायचा? राज्याभिषेक करायचा. आणि मग पुष्पक विमानात प्रभू बसले, निघाले. येता येता अंजनेर पर्वत लागला, अंजनी मातेचा. तिथं कोण राहत होती? झोपले का काय? कोण राहत होती? अंजनी माता. शिर्के साहेब, अंजनी माता तिथे. आणि प्रभूला असं वाटलं, हनुमंताची कोण आहे ती? आई आहे. मग हनुमंताची आई म्हणजे आपली सुद्धा कोण आली? आई आली. मग एवढं मोठं युद्ध करून आपण चाललो, कौशल्याला नंतर भेटू, पहिले कोणाला भेटू? अंजनीला भेटू, कारण तिच्या मुलाचं लय मोठं योगदान आहे ना. आणि मग हनुमंताला सांगितलं, हनुमंता एक काम करू, जाता जाता अंजनी माता भेटली रे, तिचं दर्शन घेऊन पुढे जाऊ. मारुतीरायानं सांगितलं, देवा एक मिनिट ऐक, माझं जर ऐकत असेल तर सांगू का? राम म्हणले, सांग ना. तू एक काम कर, तू कोणाला भेट, पण आपल्या आईला भेटू नको. तुला स्वभाव माहीत नसेल, मला स्वभाव माहिती आहे. काहीच अंजनीला भेटायची गरज नाहीये, आपण डायरेक्ट जाऊ ना अयोध्येला. नाही नाही म्हटले, आज काय करतो? तुला जिना जन्माला घातलं, बरोबर की नाही? जिना तुला जन्माला घातलं आणि तू माझ्या कामाला आला, मला त्या आईला भेटायचं. ऐक रामा, अरे नको भेटू. नाही नाही मला भेटायचं. मग प्रभू एका अटीवर, काय अट? म्हणले, एक काम करा, आपण अंजनेर पर्वतावर अंजनी मातेला भेटायला जाऊ. तिथं जर आपण गेलो ना तर तुला माझी आई विचारीन, करे रामा, खरदूषणाला कोणी मारलं? कुंभकर्णाला कोणी मारलं? याला कोणी मारलं? त्याला कोणी मारलं? रावण युद्ध कसं झालं? रावणाला कोणी मारलं? आणि मग ते सगळं कसं झालं? तुम्ही वनात काय खाल्लं? शेतू कोणी बांधला? अशी माझी आई चौकशी करीन. त्यानं सांगितलं, करू देईन, मग काय फरक पडतो? रामाला हनुमंतानं सांगितलं, चौकशीची मला अडचण नाहीये, पण माझी आई शेवट तुला विचारीन, रावणाला कोणी मारलं? काय विचारीन? रावणाला कोणी मारलं? मग तू जर आईकडे जायचं असेल तर आपली आट आहे, माझी आई विचारीन तुला, रावणाला कोणी मारलं? तर तू माझं ऐकत असेल तर आपण जाऊ. सांग ना हनुमंता, काय म्हणणं आहे? तिथं गेल्यावर जर आईनं विचारलं, रावणाला कोणी मारलं, तर तू सांगू नको की मी मारलं, म्हणजे आई माझी मोठेपणा माझं करशील ना. तू असं सांगू नको की हनुमंतानं मारलं, पण देवा असं बी सांगू नको की रामा म्हणजे तो मारलं, म्हणजे तू मारला असं पण सांगू नको, आणि मी मारलं असं सुद्धा सांगू नको. मग काय करू? गप्प बसून जायचं. मला स्वभाव माहिती तिचा. तू म्हणत असशील, आठ मान्य असतील तर माझ्यासोबत चाल, नाही तर काही तिच्याकडे जायचे नाही. राम म्हणले, काही अडचण नाही, मी मारलं सांगत नाही आणि तू बी मारलं सांगत नाही, चल. गेले महाराज, अंजनीचं दर्शन घेतलं. मायेस ना ती महाराज सीतेच्या तोंडावरून हात फिरवला, रामाच्या तोंडावरून हात फिरवला, लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवला. विचारलं, का ग सीता, कसं काय झालं ग? 14 वर्षाचा वनवास कसा गेलं ग? खायला सगळं भेटत होतं का ग? शेतू कसा बांधला होता? रामाला विचारलं, कोणी कोणी तुला मदत केली? पलीकडं कोण गेलं होतं? अलीकडं कोण कोण होतं? सगळं युद्ध कसं झालं? खरदूषणाला कोणी मारलं? मायरावणाच्या ताब्यातून तुला कोणी वाचवलं? आणि शेवट तिनं विचारलं, रामा, रावणाला कोणी मारलं? काय विचारलं तिनं? जसं हनुमानराया म्हणलं तसं झालं की नाही? रावणाला कोणी मारलं? आणि ते जसं जसं विचारलं मारुतीराया, ते मारुतीरायानं सांगितलेलं राम विसरूनच गेले महाराज. जसं जसं तिनं विचारलं ना, रामाला एवढा आनंद झाला. सगळं तिनं घटना विचारली आणि शेवट तिनं विचारलं, करे रामा, आणि रावणाला कोणी मारलं? राम पटकन म्हणले, आई रामाला ना आपणच मारलं. काय म्हणले? काय ठरलं होतं? माझं पण नाव सांगायचं नाही आणि तुझं पण. राम आनंदात म्हणले, मीच मारलो. मी मारलं म्हटल्यानंतर साहेब एवढा राग आला, अशा मुठ्या आवळल्या तिनं. एवढा राग आला, अशी रागाला लाल बुंद झाली, थरथर थरथर कापायला लागले, कान नाक डोळे कापायला लागले. एवढा राग आला, एवढा राग आला, अनावर राग आला, मुठ्या आवळल्या. आणि ती म्हणायला लागली, अंजनी माता, रामा रामा, तू मारलं रावणाला, तू मारलं. आणि तू जर रावणाला मारलं, तुझा हन्य कुठं होता?
रामाला तू मारलं तर यानं काय केलं, मग ह्यो कामाचंच काय? जर तुला रावणाला मारावं लागतं तर ह्यो तुझ्या सेवेत पाठवून काय फायदा झाला? त्या वेळेला मारुतीराव म्हणले आता जमलं. हा, रामानं सांगितलं आई शांत होईना, शांत होईना, शांत. ती म्हणली कसं शांत हो? अरे शांत तरी कसं हो? तुला माहिती का? अरे तुला रावणाला मारावं लागतं, याला कशाला पाठीलं? तुला काय वाटलं? तुला काय वाटलं रामा? ह्यो काय असं जर शिगायचं दूध पाजून मोठा केला? तुला काय वाटलं? हा, याला पाण्याचं दूध पाजून मोठं केलं? अरे रामा, याच्यातली ताकद तुला माहिती आहे का? तिला स्तन काढलं महाराज. हा, अंजनी मातेना आपलं स्तन पिळलं आणि दुधाची धार खडकावर गेली, खडकावर, आणि खडकाचं चूर्ण झालं साहेब. मला गॅरंटी तुम्ही ऐकलं नसेल याच्या आधी. खडकाचं चूर्ण झालं आणि मग राम तर पाहतच राहिले. राम म्हणले बाप रे बाप, त्याच्यामुळे हे झाडं उचलायचं, पर्वत उचलायचं, इकडं तिकडं पळायचं, म्हणजे हिना जिपला ग्राईप वॉटर पाजलं होतं. म्हणजे हेच काय, ही ज्या अर्थी हानम्या एवढ्या एवढ्या मारायचा, त्या अर्थी हानम्याची ताकद नव्हती, अंजनी मातेच्या दुधात ताकद होती. अंजनी माता तशी म्हणून हनुमंतराया असे, जिजाऊ तशा म्हणून छत्रपती अशी. लक्षात, आई खूपच पवित्र लागते. विठ्ठल अजून एक उदाहरण सांगतो. आता उद्या संक्रांत आहे ना, ऐका ऐका, अजून एक उदाहरण सांगतो महाराज, फक्त बोलू नका बरं का, तुमच्या लई कामाचं बोलतो. ऐका, अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ते संक्रांतीला वाण द्यायला निघाली कुंती आणि गांधारी, दोघी निघाल्या. गांधारी महाराज, आता गांधारीला पोरं किती? सुरडकर बाबा 102, हा 101, 100, बरोबर ना? 101 कोण म्हणलं? आंबोरे साहेब म्हणले. ते म्हणले भाऊ, त्याच्यामुळेच मी आडून की बसलो, नको विचाराय. ऐका ऐका, किती मुलं तिला? 100 मुलं गांधारीला. रोटी मामा 100 मुलं. आता 100 मुलं म्हणल्यावर माईचा थाटमाट होईल का नाही? वाण द्यायला जायचं तिला, वाण द्यायला. कुणाला? गांधारीला वाण द्यायला जायचं तर हत्तीवर निघाली. हत्तीवर, राजाची ती हत्तीवर निघाली. या कृष्णा भाऊ, हा हत्तीवर निघाली. हत्तीवर, बोलू नका, लक्षात घ्या. हत्तीवर निघाली महाराज गांधारी, आणि ते कोणा पाहिलं? कुंतीना. कोणी पाहिलं? कुंतीना. एक तर ती कोण आहे? हिची जाऊ आहे, भाऊकी पेशा. आणि मग बरं वाटेल का? गांधारी हत्तीवर निघाली महाराज वाण द्यायला, आणि कुंतीचा चेहरा उतरला. कुंतीना, ऐका ऐका, कुंतीना ऐका बरं का, कुंतीना काय केलं महाराज? आपल्या मुलांना बोलवलं 5 पोरायला, पांडवांना, आणि म्हणजे पाहणं ती दिसत नाही तुम्हाला? म्हटलं काय 100 पोर आहे तिला 100 पोर आहे ना, म्हणून तिच्या पोराने कशी वरात काढली तिची, किती आनंदात घेऊन चालले. हा, आणि माझं काय खरं आहे? त्या भीमानं सांगितलं आई म्हणजे तुला काय वाटतं? तुला वाटतं काय? तिचे 100 पोर आहे म्हणून त्या हत्तीवर त्याला नेऊ शकतात, आणि तुझे 5 पोरं तुला नेऊ नाही शकत? 5 पोरं नेऊ शकत नाही का? काय काळजी करते तो? अरे हा भीम इथं एवढा मोठा, हत्तीवरच ना मी करतो हत्तीची व्यवस्था. राजू शेठ, हा बाबा मोठा काय मी करतो हत्तीची व्यवस्था. कोण म्हणलं? मी करतो हत्तीची व्यवस्था. भीमाना आता भीमा आडदांडच गडी. म्हणले माझा हत्ती कुठून आणायचा? म्हणले चिखलाच्या हत्तीन करायची. कशाची? चिखलाच्या हत्तीन करायची. मग चिखलाच्या हत्तीन करायची म्हणलं ते काय मातीन वाळू, मातीन पाणी आणायला जाते का? आडदांडगडी भीम यानं काय केलं? नदीत दराड कोसळली, अशी लाट मारली दराडीला, आणि दराड कशात पडली? नदीत. म्हणजे टोपल्याचं आणि फावड्याचं कामच नको, डायरेक्ट दराड कशात टाकली? हा, नदीत टाकली, नदीत. आणि मग भीमानं, आता भीमाला जमत नव्हतं, भीम गडी डोक्यात मोठा पण बुद्धीनं कमी. भीमानं सांगितलं अर्जुना चिखल देण्याचं काम आपलं, आपल्याला काही कलाकुसर जमत नाही. अर्जुन हुशार. अर्जुनानं सांगितलं दादा फक्त तू काय कर, चिखलाचं काम कर. मग याला जसा चिखलाचा गोळा उचलायचा तसा फेकायचा. फेकता जर एखाद्याच्या दारात पडला तर दरवाजा लॉक, आतल्या आत बाहेरचे बाहेर, असा उचालन फेकता या खातामध्ये आला तर तद्धा परमम जागेवर मारायचा. लोक परेशान झाले महाराज. द्वारिकाधीशाकडे गेले, म्हणजे काय तुमच्या शिष्याला परेशानी लावली राव, काय खरंय म्हटले, कसं जगायचं आम्ही? काय केलं? द्वारिकेच्या राजाला सांगितलं कृष्णार्थ भीमाला काय उपद्रव लावला. देव आले तिथं, भीमा काय करतो? भीमानं सांगितलं चुलतीन जिरवायची ना. भीमानं सांगितलं चुलतीची जिरवायची ना. अरे चुलतीची जिरवायची म्हणजे तुला माहित नाही का देवा? अरे तिचे 100 पोर आहे,
म्हणून तिच्या मुलाने हत्तीवर मिरवणूक काढली. मग आमच्या आई करता चिखलाच्या हत्ती आणतो ना देवा, चुलतीला पुढं पुढं बोलती, भावकी पेश आहे ना, जिरवायची चुलतीची. त्यांना सांगितलं कृष्णानं येड्या, त्यांना जिवंत हत्तीवर आणली ना, त्यांना जिवंत हत्ती. तुला लाज नाही वाटत का? आणि मग चिखलाच्या हत्तीवर आईला नेतो का? भीमाला डोकंच नाही ना, चिखलाच्या हत्तीवर ते म्हणतो ते खरं आहे राव. पण मग आता जिवंत हत्ती कुठून आणायचा? एवढा मोठा गडी येतो, अरे येड्या कुठून आणायचं? म्हणजे स्वर्गात जायचं. इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती आणायचा, दिली देवाने कळलं. हा, आणि काय तो आपल्या चिखलाच्या नादी लागला. मग मी अर्जुनाला सांगितलं दादा आपल्याला ऐरावत आणायचा. मग काय परवानगी काढली का? इंद्राला कोण विचारतं महाराज? काय इंद्राला किंमत आहे? इंद्र नावापुरता राजा. यांनी काय केलं, ताकद एवढी होती, बाण सोडले बाण अर्जुनाने, आणि स्वर्गाला शिडी लावली बाणाची. कशाची शिडी लावली? स्वर्गाला अशी बाणाची शिडी लावली, बाणाची. आणि बाणाची शिडी चढून चढून वरती गेला भीम. आता भीम आडदांडच गडी, त्यांना जसा ऐरावत 4 पायात बांधला. हत्ती, तुम्ही काय झोपीत आहे का काय? अहो हत्ती 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 बांधला 4 पाय, आणि असा बगलात घेतला हत्ती. इंद्राचा ऐरावत असं खेळण्यासारखं घेतलं भीमाना, आणि उतरायला लागला. देवाला अहंकार खपला नाही भीमाचा बरं का. आणि देवानं वायूला सांगितलं, वारं एवढं सुटलं आणि बाणाची शिडी तुटली. बाणाची शिडी तुटली. जसा भीम त्याच्या गदे सगट ऐरावता सगट आकाश मार्गाने खाली यायला लागला महाराज. सगळे लोक घाबरले, आता भीम जगत नाही, आता काही खरं नाही. तेवढ्यामध्ये लोक काही कुंतीकडे गेले, कुंते अगं तुझ्याकरता आणायला गेलं तर ऐरावत, आता भीम खाली पडणार आणि मरणार. पळतच गेली कुंती आणि असा पदर धरला. काय केला? पदर धरला, पदर. पळत गेली कुंतीनं असा पदर धरला, आणि आज ज्यात हत्ती सगट भीमा सगट त्याच्या गदे सगट भीम पदरात धरला. पदरात. कशात धरला? पदरात. याचा अर्थ असा, तो भीम तसा, यो भीम कशामुळं? ही कुंती अशी म्हणून भीम तसा, अंजनी माता अशी म्हणून हनुमंत तसे, आमचे छत्रपती असे, याचं कारण जिजाऊ तशा. जिजाऊ मातेची फूस पवित्र, माईची फूस पवित्र असावी लागते, तेव्हा पुत्र तसे जन्माला येतात. विठ्ठल. आणि म्हणून मासाहेब जिजाऊंचं या ठिकाणी आपण अत्यंत गोड अंतकरणापासून जन्मोत्सव साजरा करतो. तो या पद्धतीनं आईची कुस पवित्र असावी लागते. बाकी भाकड कथा काय सांगता, बाकी पिक्चरचे गाणे काय म्हणता, बरोबर आहे की नाही? जे तुम्हाला कळावं सांगा बरं. ऐकलं होतं का तुम्ही? सांगा सांगा, सगळे ऐकलं होतं का? ऐकलं नव्हतं ना? तो मला नवीन ऐकायला मिळावं याचा प्रयत्न. आणि म्हणून हा सिद्धांत आहे, ऐका. म्हणून महाराज जिजाऊ त्या पद्धतीला, जिजाऊचं पुण्य फळाला आलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी या जगाला शिवाचा अवतार म्हणून छत्रपती जन्माला आले 12 जानेवारी, बरोबर की नाही? 1900 म्हणजे 1598. आणि मग या ठिकाणी छत्रपती शिवरायांची आई जन्माला आली, आणि पुढच्या महिन्यात 19 तारखेला तिच्या पोटी जन्माला आलेला पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा आपण जयंती या पद्धतीने साजरी करतो. हा शिवरायांच्या आणि आईचा इतिहास आपण आता अभंगाचं चिंतन करू. विठ्ठल गाली लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन. मी टायमाच्या बद्दल पावबंदी, तुम्ही काळजी करू नका. आपलं किती चालू झालं? 9:15, बरोबर आहे. बरोबर 11ला संपतं, त्याची काही काळजी करू नका, आणि वेळेत संपू आपण. नामदेव या अभंगामध्ये देवापुढे मागणी मागतात. मी सांगितलं आता 2 जिम्मेदारी आहे ना. नाही तर आजचं कीर्तन माझं याला होतं महाराज शिल्लोड पशी, पण ते आता लईच गळ्याला फाशी बसली. नाही म्हणले आता थांबावंच लागतं. तर काय बरं, नाही थांबाव तर लोकांचा गैरसमज असा होतो, ते 2-2, 4-4 कीर्तन करतो, तिकडे इकडच्या पेक्षा जास्त भेटले असतील, इकडे तर नाहीच. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्याचे सगळे आपल्या करता, बरोबर की नाही? नाही थांबाव तर म्हणते का नाही? म्हणते का नाही? मग ते रंगोली मावशी तू तोंड फुट कर. विठ्ठल विठ्ठल. सिद्धांत सांगतो तुम्हाला, ऐका. घालीन लोटांगण वंदीन चरण. आज जरा त्रास होऊ लागला उभा राहायला. चौथही नाही, सकाळचं दुपारी 2 कथा. डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगीन आनंदे पूजेन, भावे ओवाळीन म्हणे नामा. नामदेव या अभंगातून मागणी मागतायत. पहिल्या चरणात 3 आणि दुसऱ्या चरणात 3. ऐका आता 1 मिनिट. सिद्धांत महाराज
नामदेवराय मागणी मागतायत, मागणी मागण्याकरता अधिकार असावा लागतो. बिना अधिकाराचं या जगात काही चालत नाही. संसार असू द्या नाही तर परमार्थ असू द्या, अधिकाराशिवाय नाही. नामदेवराया मागणी मागतायत. नामदेवराय सामान्य आहे का महाराज? 4 युगाची भक्ती. कृतयुगात प्रल्हाद, त्रेतायुगात अंगद, द्वापार युगात उद्धव, कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपाने आले. जनाबाईंना सांगितलं भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगाची भक्ती. तुमच्या आमच्या सारखं नाही महाराज. आपल्याला सर्दी झाली तरी वारी बंद होती. आपल्याला सर्दी झाली तरी वारी बंद होती. संतांच्या जीवनामध्ये बायको गेली महाराज तुकोबारायची. काय झाली? तुकोबारायची. जयस्वाल साहेब गावाला नाही गेली, मेली. तुकोबाराईची बायको मेली महाराज, तरी सुद्धा दुःख नाही. बरं काय? तुकोबाराईची बायको, मुलगा मेला तरी सुद्धा दुःख नाही. बरोबर आहे. दुसऱ्या बायकोचा मुलगा, त्याला मूतखड्याचा आजार झाला मुलाला. बरं का? पोटामध्ये लघवी तुंबली, पोट पाठीला चिकटलं, म्हणजे पोटामध्ये लघवी तुंबली, प्राण इथपर्यंत आला, डोळे पांढरे केले, मुलगा आचके द्यायला लागला. आणि तितक्यामध्ये जिजाबाईंना सांगितलं, महाराज जरा पहा पोराला. वैद्य बोलवले पण उपाय चालला नाही. काळवणे महाराज. शेवटी तुकोबारायला विनान चिपळ्या घेतल्या आणि तुकोबाराय बहिणाला निघाले. मुलगा मरणाच्या दारात असताना भजन करणं हे फक्त तुकोबारायच्या बाबतीतच शक्य. मरणाच्या द्वारात बरं पोरग. आणि तुकोबाराय गेले भजन करायला. जिजाबाईला एवढा राग आला महाराज. एरवीचं ठीक आहे, पोरग मरणाच्या दारात आहे आणि भजन सुस्त. राग आला महाराज. पदर कमरेला खवला, महादेवाच्या हाताला धरलं, वडीत न्यायला लागली. तुकोबारायची मुलगी काशी, ती रडायला लागली. त्यांना सांगितलं, आई अगं दादाला ओढू नको, दादाच्या अंगाला ताप आहे, आई दादा शुद्धीत नाही. पण जिजाबाई ऐकायला तयार नाही महाराज. जिजाबाईनं पोरगा असं मंदिरात गाभाऱ्यात नेऊन आपटलं, कमरेला पदर खवला, पांडुरंगाला शिव्या देणार. तेवढ्यामध्ये ऐका बरं का, जिजाबाई म्हणायला लागला, या काळ्या विठ्यामुळं माझ्या संसाराचं आणि पोराला लघवी केली. पोटातली लघवी, पाणी बाहेर आलं, पोट खाली झालं, म्हणजे पोरग शांत झालं, ताप निवली आणि मग काशी रडायला लागली. काशीनं सांगितलं, आई अगं का ग माझ्या बापाला शिव्या देते? काय या पांडुरंगाला शिव्या देते? माझा भाऊ, माझा दादा घरी बरा नव्हता, मंदिरात आल्यावर बरा झाला की नाही, म्हणजे पांडुरंगानंच त्याला बरं केलं. जिजाबाई होते त्यांना थोडी काशीचं म्हणणं पटणार आहे. जिजाबाई म्हणतात, काशे अगं काय त्या काळ्याचा मोठेपणा मला सांगते, मला भ्याला म्हणून याला बरं केलं. जाणवणी संसार बैसलो हर संसाराच्या नावे घालुनी अशुन्य, संसाराच्या नावे घालुनी अशुन्य, संसाराच्या नावे पुण्य धर्म केला. पुण्य करण्याकरता आयुष्य जीवन पांडुरंगाच्या सेवेत घातलं. आपल्याला सर्दी झाली तरी वारी बंद होते का नाही? सर्दी झाली तरी वारी बंद होते. इथपर्यंत जीव आला तरी परमार्थ सोडित नाही. बरोबर की नाही? आपल्याला अवस्था निर्माण होते महाराज. आता आम्ही जर सांगितलं ना दिंड्यावाल्यांनी पंढरपूरचा जा, पंढरपूरला चला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि जो पंढरपूरला जातो त्याला पुन्हा जन्माला येण्याची गरज पडत नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही. आपण जर लोकांना सांगितलं ना तर लोकांची तयारी होते पंढरपूरला जायची. 1 महिन्याआधी तयारी चालते. किती महिन्याआधी? कशाची? अभंग पाठ करायची.
मग खायला काय काय घ्यायचं याची, मग चटण्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या, तिळाची घ्यायची का शेंगदाण्याची घ्यायची, अशी सगळी तयारी असते. कपड्याला त्याचे अभंग पाठ नाही करीत. आणि मग पंढरपूरला जाण्याची अवस्था झाली का नाही, पंढरपूरला जाण्याची अवस्था निर्माण झाली. आळंदीला पंढरपूरला पायी जाण्याकरता आळंदीला गेला सुद्धा, पण सासवडच्या घाटात पाण्याला कधी झोडपला आणि जेजुरीला कधी ताप आली तर लगेच गाडी पकडतो, वापिस गावाला येतो. अवस्था निर्माण होते, पण व्यवस्था बिघडली की अवस्था सोडून देतो. परमार्थामध्ये संतांची किती अवस्था बिघडू द्या, बायको मेली तरी फरक नाही, दिवाळं निघालं तरी फरक नाही, मुलगा मेला तरी फरक नाही. याला म्हणायचं शाश्वत आनंद. तुकोबारायाला पाहता लोचन सुखावले हे म्हणताना जो आनंद आहे ना महाराज, तोच आनंद दिवाळी निघाला तरी आहे. भगवंताला 16,108 बायका सोबत गप्पा मारताना जो आनंद आहे ना, तोच आनंद द्वारका समुद्रात बुडवताना आहे. आज कथा ऐकली, द्वारका समुद्रात बुडवताना कृष्णाला त्रास झाला, काही वाटलं? आनंदाने द्वारका बुडवून टाकली. गप्पा मारताना तो आनंद आणि बुडवताना सुद्धा तोच आनंद. याचा अर्थ ज्याचं ज्ञान शाश्वत असतं त्याचा आनंद सुद्धा शाश्वत असतो. विठ्ठल असा अधिकारी पुरुष असावा लागतो, असा अधिकार असावा लागतो तो नामदेवरायाच्या बाबतीमध्ये. बरोबर की नाही? अधिकाराशिवाय नाही. कृष्णाचा पक्वाच खराब झाला, बरोबर ना? कृष्णाचा पक्वाच खराब झाला. अरे आता नाही वाजताना तो लगेच चेक करू राहील. समजा कृष्णाने एखाद्याला पक्वास दिला, तू एखाद्याला पक्वास दिला आणि त्यांनी शाही पाडून तुला आणून दिला, कोणी शाही पाडून आणून दिला, तर दुसऱ्या वारचीने त्याला पक्वास देशील का? द्याल का? बोला ना, द्याल का? बरोबर की नाही? देणार नाही. एखाद्यानं आपण पक्वास एखाद्याला द्याला, कृष्णाचा पक्वास त्यानं एखाद्याला दिला आणि त्यानं जर शाही पाडून आणून दिला तर मग तो देईल का? देणार नाही. पण राजीव गांधी नगरच्या सप्त्यात शाही पडली आणि पुढच्या वर्षी त्याला जर पक्वास मागितला तर देणार का नाही देणार? देणार ना महाराज. त्याला माहिती नाही दिला तर सप्ताह जातो. मागणारा कोण आहे याच्यावर अवलंबून आहे. हे नसन कळलं. फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण, आपल्याकडे काही कमी नाही. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका बरं का. लग्न झालं मुलाचं, 2 वर्ष झाले मुलाच्या लग्नाला आणि 2 वर्ष झाल्यानंतर नेमकं आता दिवाळी आली, कापूस वेचायचं काम आलं. मग सासू सासऱ्यांना नवऱ्यांना अजून पोरीला माहित नाही बरं का, 2 वर्ष झाले लग्नाला. किती वर्ष? बोलू नका हो. 2 वर्ष लग्नाला झाले मुलीच्या आणि दुसऱ्या वर्षी आता दिवाळी आली आणि दिवाळीच्या 8 दिवसाआधी हाऊस लागली. कुठं जायची? स्वप्न रंगायला लागली. भाऊ येईन, चुलता येईन, बाप तरी येईन, कोणीतरी येईन, मी माहेरला जाईन, मला अमुक मैत्रीण भेटन, तमुक मैत्रीण भेटन. हा कोण विचार करतं? 8 दिवसाआधी मुलगी, बरोबर आहे, जिला आता जायचंय माहेरला, 8 दिवसाआधी मुलीला माहेरचं वेध लागलं. पण घरातल्या लोकांनी ठरवलं, पोरीला माहितीच नाही, सासऱ्यांना सासूना नवऱ्यांना. सासऱ्यांना सांगितलं घरातले शेतातले कामाला पांगले, बायकोला सांगितलं जर तुला फोन आला हिच्या माहेरचा, तुला जर फोन आला तर तू सांग, मला विचारू नका, माझ्या घरच्याला विचारा. जर मला फोन आला तर मी म्हणेन तिच्या सासूला विचारा. आणि बाळ्याला सांगितलं, बाळ्या लय पुढं पुढं करू नको सासरवाडीच्या, जर तुला विचारलं तू सांगायचं आपल्या काही हातात. कळतं का नाही? कळतं. पोरीला माहिती का? तिला नाही माहिती बरं का. तिला माहितीच नाही महाराज. ती घटिका बोटे दिवस लेखे धरून या माप. हा, ती एक एक दिवस मोजू लागली दिवाळीचा. पण सासऱ्यानं ठरवलं, मला विचारलं बायकोवर लोटून देईल, बायकोला विचारलं नवऱ्यावर लोटून द्यायचं, पण तिला पाठवायचं नाही. पोराला सांगितलं काही जरी झालं तरी तू आमच्यावर ढकलून दे, आपल्या हातात नाही. असं ठरलं महाराज. सगळ्यांचं पक्क ठरलं. 1 घंटा त्याच्यावर रक्त आटवलं आणि मोली पोरगी ना जी इथं नांदायला दिली ना, तिचा सक्का मामा मुंबईला हायकोर्टाचा जज आहे. कोण आहे पोरीचा मामा? हायकोर्टाचा जज आहे. तो फक्त तांदूळ टाकाय पुरता चालता 2 वर्षापूर्वी लग्नाला. आणि नेमका दिवाळीच्या पिरियडला मामाला भेटल्या सुट्ट्या, मामाला भेटल्या सुट्ट्या. आणि मामानं ठरवलं, गाड्या भाषेच्या लग्नाला 1 घंटा भरच थांबलो, या वर्षी भाषेला तिकडं नाही आता आपल्या घरी आणलं मुंबईला, तर काय बिघडलं? मामानं मनोमनी विचार केला बरं का. कोणी विचार केला? मामाना. पण मामाला विचारलं आपण केला व मनोमनी, पण मामीला विचारा. मामा केवढा मोठा असला, हायकोर्टाचा जज असला तरी सुद्धा 5-5 हजार लोकांना कमरा बांधून रोज सांगतो महाराज आम्ही, घरी गेल्यावर बोलतात एवढं कसं कळत नाही तुम्हाला, बरोबर?
मामा केवढा असला तरी विचारावं कोणाला लागतं? मामीला. हा, मामाला विचार केला, मनात आलं बुवा आपल्या, पण परवानगी घ्यावं लागेल ना. मामीला विचारलं, का ग तुला जर वेळ असेल आणि तुझी परवानगी असेल तर एक शब्द बोलू का? या अवस्था आहे महाराज 2025-26 ची. तुला जर जर तू टेन्शन फ्री असली तर डोक्यात काही ताण नसला तर विचारू का? हा, मामानं विचारलं. मामा जे हजारो खटले त्याच्या हाताखाली आहे, पण तो परवानगी काढतो. जर तू मूड मध्ये असेल तर विचारू का? ते म्हणले, विचारा ना. नाही, माझं असं म्हणणं आहे, आपल्या भाषेचं मागच्या वर्षी लग्न झालं, 2 वर्ष झाले आणि काही लग्नाला आपण घंटाभरच गेलो. माझं असं म्हणणं, या वर्षी योगायोगानं सुट्ट्या भेटल्या आणि आणायचं का तिला आपल्याकडं? मामीला वाटलं फराळ करायला आपल्याकडे कोणीच नाही, बरं हाताखाली मदत. मामी म्हणली, नो प्रॉब्लेम, हा ना. मामीची परवानगी भेटली महाराज. वा, जज मामाचा ताफा निघला. माग 2-4 गाड्या, पुढे 2-4 गाड्या. गाड्या आल्या डायरेक्ट पोरकीची तर दिली तिथं गावाला. गावात जज साहेब आले, लोक पळत आले, साहेब आले, साहेब आले, साहेब आले. साहेबांना सांगितलं, काही येऊ नका, माझं महत्वाचं काम आहे, 5 मिनिटं थांबणार, मी जाणार. काही काही लोकांचे केशी अडकलेले होते, ते पण आले. म्हणजे आज काही पाहायचं नाही, आज नंतर, आता मुंबईला या. आणि मग तेवढ्यामध्ये महाराज जज आला. जज अंगणात गाडी आली, पोरगा बिन, सासरा बिन, सासू बी पळत आले. मामा कोणकडे आले, मामा कोणकडे आले, मामा कोणकडे आले. मामाचं स्वागत केलं, घरात नेलं, बसायला दिलं, पाणी दिलं, चहा पाणी केली, नाश्ता दिला. आणि मामाला विचारलं, मामा काय भानगड? म्हणजे काही नाही राव, ही वही काय झालं, मागच्या वेळेला दिवाळीच्या म्हणजे मला काही येता आलं नाही आणि लग्नाला काही पोरीच्या थांबता आलं नाही. माझं असं म्हणणं होतं, म्हणजे माझी अशी इच्छा होती काय, की या दिवाळीला आमच्या भाषेला तिच्या माहेरला न पाठवता मुंबईला घेऊन जा. पाठवा असं म्हणलंच नाही मामा. असं मला वाटतं की हिला कोणीकडे घेऊन जा, मुंबईला. सासरा म्हणला, मग घेऊन जा. बायकोनं किचन मधून पाहिलं, बटाटा एवढाले डोळे त्या बायकोचे. बायकोनं किचन मधून पाहिलं, एवढाले डोळे केले. म्हणले, काल 1 घंटा रक्त आटवलं, पोराला सांगितलं, मला सांगितलं आणि स्वतः सांगितलं पाठवायची नाही, आणि आता मनानच म्हणले, बायकोनं बोलून घेतलं, इकडे या. म्हणले, काय काल 1 तासभर आम्हाला समजून सांगितलं आणि आता पाठवायची? त्यानं सांगितलं, येडी हळद न्यायला कोण आलं ते पाय. कोण आलं? पाठवायचं नव्हतं, पण अधिकारी आला ना, वकील पुढं म्हणजे कोर्ट पुढं काही चालत नाही. तसं मागणारा कोण आहे, द्यायचं ठरलं 100% द्यायचं नाही. पण जरी तुम्हाला वस्तू द्यायची नसली, मागायला कोण आलं याच्यावर आहे. विठ्ठल तुम्हाला जरी द्यायचं नसलं, तुमच्या मनात नसलं पांचाळ महाराज, पण मागणारा कोण याच्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. तसं मागणारा अधिकारी असावा लागतो. नामदेवराय हे अधिकारी आहे आणि नामदेवराया मागतात बरं का. बघा, देवाच्या संबंधाने असं चिंतन येतं महाराज. देवाने काय केलं, भक्तांकरता त्याचं भांडारच उघडून ठेवलं. देवाने भक्तांकरता भांडार उघडून ठेवलं. देव भक्ताला जे लागन ते देतो महाराज. भक्ताकडे, देवाकडे भक्ताच्या बाबतीत भेदभाव नाहीये. भक्त येईल, भक्त मागेल ते देतो. एक सांगू का तुम्हाला, भक्तांनी मागावं आणि मग देवाने द्यावं. माझ्या एका शब्दाकडे लक्ष द्या. भक्तांनी मागावं आणि मग देवाने द्यावं, हे बोलणं पण कमी पडतं महाराज. हे बोलणं सुद्धा कमी पडतं. भक्तांनी मागावं आणि देवाने द्यावं हे बोलणं कमी पडतं. अरे भक्तांना न मागू द्या, भक्ताच्या फक्त मनात आलं तर मनातला भाव जाणतो आणि त्याला वाटेल ते देतो. त्याचं नाव देव. मनातलं जाणतो, मागायची गरज नाही. भक्ताला मागायची गरज नाही महाराज. भक्ताच्या नुसतं मनात आलं ना, अंतर्मनाचा भाव जाणतो आणि जगाचा बाप त्याला ते देऊन टाकतो. तुम्हाला उदाहरण सांगतो महाराज. हा, ऐका. भक्ताच्या मनातलं जाणतो आणि भक्ताला वाटते ते देतो. तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का, डोळ्यात पाणी येईल तुमच्या. ऐका, आपल्या जवळची गोष्ट आहे महाराज, पैठण तालुक्याची. भानुदास महाराज, एकनाथ महाराजाचे आजोबा, एक शिवराजी, एकनाथ महाराजाचे आजोबा भानुदास महाराज. ते नियमाचे कडवे, नियमाचे कट्टर, ते भानुदास महाराज. म्हणून तर एकनाथ महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले. एकनाथ महाराज कुळात कोणत्या जन्माला आले? भानुदासाची कुळी. महाविष्णूचा अवतार भानुदास महाराजाचं कुळ पवित्र आहे महाराज. कट्टर वारकरी आहे, नियमाचे वारकरी आहे. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेन, पण आपल्या नियमात बदल होत नाही. बल तैसे वर पडू भारी, बल तैसे वर पडू भारी, बल तैसे वर पडू भारी.
भारी नियमानट जय निरधारी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास अवधारी गावितोबा विनवी भानुदास विनवी भानुदास अवधारी गावितोबा नकरी आम्ही काचा पाटीला नकरी आम्ही काचा पाटीला शब्द आहे कुणाचे? भानुदास महाराज त्यांच्या तोंडातले शब्द आहे. बलत ऐसे वर पडू भारी नियमा नटळे निर्धारी जैशी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास अवघारी गवितोबा नकरी अनिकांचा पांगिला. जीवनामध्ये बरं का नियम एवढा कट्टर आहे महाराज. नियमाचे वारकरी भानुदास महाराज. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेन पण भानुदास महाराजाच्या नियमात बदल होत नाही. असा कडवे कट्टर आणि त्यांचा तो नियम होता पैठण ते पंढरपूर वारी. बोलू नका बरं. पैठण ते पंढरपूर वारी आणि पंढरपूर ते परत पैठण पर्यंत वारी. असे महिन्याचे वारकरी 15 दिवसाचे वारकरी. या एकादशीला तिकडे जायचं आणि तिकडच्या एकादशीला इकडे यायचं पै आणि त्यांच्या त्या प्रवासामध्ये पायी प्रवासामध्ये ठरलेले गावं आणि ठरलेल्या घरीच मुक्काम व्हायचा. म्हणजे ते जे ठरलेले घरं होते ना ठरलेले गावं तिथंच मुक्काम व्हायचा. आपल्यासारखं नव्हतं ते कलर टीव्ही दिसला आणि घुसला घरात. आज नाही महाराज. ठरलेले गावं आणि ठरलेले घरी साहेब मुक्काम व्हायचा आणि त्यांच्या त्या गावापैकी त्यांच्या त्या गावात या घरापैकी एक घर असं होतं एक गाव असं होतं एक घर असं होतं दाम्पत्य होतं महाराज. भानुदास महाराजांची शिवरांजली भानुदास महाराजांची नित्यानं सेवा करायचे. अंतकरणापासून सेवा करायचे. भानुदास महाराजांमध्ये पांडुरंगाचं दर्शन करायचे. पण ऐका ना महाराज सेवालाही करायचे अंतकरणापासून सेवा करायचे. पण तुम्हाला सांगू का लई सेवा केली पण काय कुयोग म्हणा त्यांचा दैवयोग म्हणा त्यांना लेकरू बाळच नाही महाराज. लेकरू बाळच नाही मूलबाळ काही झालं नाही पण लई सेवा केली. भानुदास महाराजाची पांडुरंग परमात्मा पाहून सेवा करायची आणि लेकरू बाळ नाही बरं पोटी. अंतकरणापासून सेवा करायची पण काय त्या भानुदास महाराजांची सेवा फळाला आली म्हणा बरं का. पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाला म्हणा. वारकऱ्याची कृपा झाली म्हणा. अदृष्ट अनुकूल बनलं म्हणा. मूल होण्याचं वय नसताना बरं का मूल होण्याचं वय नसताना त्या दाम्पत्याला त्या मायबापाला सरते शेवटी एक मुलगा झाला. वयाच्या शेवटी मुलगा झाला आणि तो मुलगा दिसामासाना लहानचा मोठा 5 वर्षाचा मुलगा झाला. 5 वर्षाचा मुलगा झाला आणि तो 5 वर्षाचा मुलगा एक दिवस भानुदास महाराज वारीच्या निमित्ताने यांच्या घरी येण्याचा दिवस आणि या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा अचानक मरण्याचा दिवस एकच झाला. एकुलता एक मुलगा मरण्याचा दिवस एकच झाला महाराज. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. वैशेची या शेवटी ती एकच बिये बांझोटी मग मोहाचे नेत्रिपोटी नाचू लागे. वैशेची या शेवटी वयाच्या शेवटी झाला एकच बिये वांझोटी पण मोहाचे नेत्रिपुटी नाचू लागे. मुलगा झाला सरते शेवटी मुलगा झाला. गावाला आनंद झाला. सगळ्या गावांना पेढे वाटले. मुलगा झाला पण तो मुलगा 5 वर्षाचा झाला आणि भानुदास महाराज ज्या दिवशी यांच्या घरी येणार त्या दिवशी तो मुलगा मेला महाराज. मायबापावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई वडील हमरडा फोडू रडू लागले. जंग पाछाडलं. फार रडले. खूप शोक केला. भयंकर शोक केला. आकाश पाताळ योग केला. आकाश पाताळ आणि रडता ऐका बरं का मायबाप रडता बापाच्या ध्यानात आलं काय अरे आज भानुदास महाराज आपल्या घरी येणार आहे. टाइम झालेला आहे महाराजाचा. आणि जर भानुदास महाराजाला कळालं आपला एकुलता एक मुलगा मेला तर महाराज आपल्या घरी जेवणार नाही. एवढ्या वर्षानं केलेली सेवा तिला फळ लागणार नाही. जर भानुदास महाराजाला कळालं आपला मुलगा मेला तर आपल्या घरी ते येणार नाही. मग काय करू. मग स्वतःला सावरलं आणि ऐका महाराज नुसतं स्वतःला नाही सावरलं. स्वतःला तर सावरलं बायकोला सावरायचा प्रयत्न केला. बायकोला म्हणू लागले प्रिये अगं ऐक माझं
ऐक, रडू नको. नानू शोचंती, हा शोक करू नको, नको रडू. तिला सांगितलं बायकोना, रडू नको तर काय करू, रडू नको तर काय करू. दैवानं द्याला, काळाला न्याला, म्हातारपणाचा आधार संपला, जगणं शून्यवत झालं. ज्याच्याकरता जगायचं होतं, ज्याच्यासाठी जगायचं होतं, म्हातारपणाची काठी गेली, जगणं शून्यवत झालं. रडू नको तर काय करू, रडू नको तर करू काय. नवऱ्यानं सांगितलं माझं ऐक. महाराज, भानुदास महाराज घरी येण्याचा टाइम झालेला आहे, आणि जर त्यांना कळालं आपला मुलगा मेला तर महाराज आपल्या घरी जेवणार नाही ग, आणि एवढ्या वर्षाची सेवा आपली वायाला जाईल. ऐक माझं, रडू नको. एवढे तुम्ही माझ्या पुढे बसले, खरं सांगा मला, ऐका बरं का, ऐका. महाराष्ट्रामध्ये आज जर अशी घटना घडली आणि नवरा जर म्हणायला लागला रडू नको, तू रडू नको, ऐक माझं, ऐका ऐका. नवरा जर म्हणायला गेला बायकोला, ऐक, रडू नको, मी सांगतो ते ऐक, महाराज घरी जेवायला येणार आहे, हा, आणि स्वयंपाक कर. ऐकन बायको, ऐकन का बायको, बायको ऐकत असते. हा, ती म्हणेल माझ्या पोटचा गोळा गेला, माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, आणि तुम्हाला आठवला महाराजाची सेवा, गेला तुमचा महाराज चुलीत, असं म्हणणार नाही ती, म्हणणार का नाही म्हणणार. हा, पण ऐका ना महाराज, पातिव्रत्य धर्मामध्ये बंदिस्त असणारी माता, पातिव्रत्य धर्मामध्ये बंदिस्त असणारे ती माय, आवरलं ना महाराज स्वतःला, सावरलं स्वतःला, आवरलं स्वतःला, सावरलं. ज्ञानोबाराय म्हणतात तिला म्हणतात पतिव्रता, ज्ञानोबाराय म्हणतात तिला म्हणतात पतिव्रता. कोणाला? पतीची मता अनुसरवणे पतिव्रता. ज्या आपल्या, मी कथेत पण सांगितलं, आपल्या नवरेचा इच्छेचा आदर करते, तिचं नाव आहे पतिव्रता. आपला नवरा सांगन तसंच ऐकते, तिचं नाव आहे पतिव्रता. फार कमी शब्दात पण लय मोठी व्याख्या केली नामदेवरायांनी. पतीची मता अनुसरुणी पतिव्रता, त्याच्या मताप्रमाणे वागते, तिला पतिव्रता असं म्हणतात. ऐकलं ना महाराज, पातिव्रत्य धर्मामध्ये एक सांगू का तुम्हाला, बापाच्या बाबतीत ते शक्य आहे असं लोक म्हणतात, असं लोक म्हणतात. बाप निर्दयी असतो, बाप कठोर असतो, असं लोक म्हणतात की नाही, पण समजूत चुकीची आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, जगामध्ये माय रडून दुःख तिचं व्यक्त करू शकते, माय रडून दुःख व्यक्त करू शकते, पण बाप रडत नाही याचा अर्थ बाप कठोर नाही असं नाही. आईचे डोळे रडतात, बापाचं हृदय रडतं, हृदय. हा, आईचे बाप निर्दयी असतो, बाप निर्दयी नसतो हो महाराज, बाप निर्दयी नसतो. गॅदरिंगच्या पहिल्या वर्षाला 9वी 10वीच्या मुलीनं फक्त साडी घालू द्या, आणि एकदा फक्त डोळ्यानं बापांना पाहू द्या. जगातला कोणताही बाप असू द्या महाराज, आपल्या स्वतःच्या मुलीला, जगातला पहिला बाप आपल्या मुलीला गॅदरिंगच्या दिवशी पहिल्यांदा साडीत पाहतो ना, बाप एकटा रडतो महाराज, एकटा. हा, एकटा रडतो बाप. त्यावेळेला माय विचारते तुमची काही तब्येत बरी नाही. त्यावेळेला बायकोला सांगतो, अगं सोनीला पाहिलं मी, छाती धडधड करते ग, एवढी मोठी झाली, 2 वर्षात माझी चिमणी मला सोडून जाईल. बाप कठोर नाही महाराज, बाप निर्दयी नाहीये. बापासारखा व्यक्तिमत्व, बापासारखा मोठा माणूस जगात दुसरा नाही. बाप लई मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल. बाप निर्दयी नाही. लोक म्हणतात बाप कठोर आहे. कशाचा बाप कठोर? सगळं करतो बाप. आपली परंपराच उलटी महाराज, सगळं करतो बाप करी जोडी, लेकुराची वडी, आपली कुरवंडी वाहुनिया, एकाएकी केला मिराशीचा धनी, खडे कडे वागवणी भार खांदी. सगळा भार कुणाच्या जीवावर आहे? सगळा भार बापाच्या जीवावर, बरोबर की नाही? पण बापाला किंमत नाही, बापाला कमी लेखल्या जातं महाराज. तुम्हाला सांगू का, कवीच्या कादंबऱ्या कशावर? बोला बोला शिवराज. कवीच्या कादंबऱ्या आईवर, बरोबर आहे. लेखकाचे पुस्तक आईवर, कवी कविता करतात आईवर, गायक गाणे गातात आईवर, आमचे कीर्तनकार सांगतात आईबद्दल. बापाचं कोणी सांगतच नाही हो, बापाबद्दल कोणी बोलतच नाही. अशी भीती वाटायला लागली महाराज या कलियुगामध्ये. असं करता बाप काय सांधीला पडतो काय कोण? बापाचं कोणी सांगायलाच तयार नाही. असं वाटायला लागलं या जगाच्या बाजारात, बाप असा सांधीला पडतो काय कोण? बापाचं महत्व कोणी सांगतच नाही महाराज, बरोबर की नाही? एका विचारवंतांनी सांगितलं, असं का होतं माहिती का? बापाला कमी का लेखलं जातं? त्याचं कारण असं आहे महाराज, बाप आहे ना संसार रूपी नाटकातला पडद्याच्या मागचा कलाकार आहे.
संसार रूपी नाटकामधला पडद्याच्या मागचा कलाकार आहे. तो दिवसभर कामाला जातो ना, तो फक्त संध्याकाळी दिसतो ना, तो नजरा पुढे येत नाही. बाप हा संसार रूपी नाटकातला पडद्याच्या मागचा कलाकार आहे. तो प्रेक्षकासमोर जास्त वेळ येत नाही, म्हणून जगाला बापाची किंमत कळत नाही. पण बापासारखा विद्वान आणि बापासारखा मोठा व्यक्तिमत्व जगात कोणतं नाही महाराज, कोणतंच नाही जगात. सर्वस्व त्याग करतो, आपल्या लेकरा बाळा करता सर्वस्व त्याग करतो. एक वाक्य बोलतो, एकच वाक्य बोलतो महाराज, बाप कसा असू द्या, अहो कसा असू द्या, बाप म्हातारा असू द्या, बाप काठीवाला असू द्या, बाप खोकलणारा असू द्या, बाप कॅन्सरचं टीबीचं पेशंट असू द्या, बाप पलंगावर पडलेला असू द्या, आणि बापाचा फक्त बुटच तुमच्या दारात असू द्या, अख्ख्या गावाची ताकद नाही तुमच्या घराकडे वाकड्या नजरानं पाहिजे, एवढी त्याच्या बुटात ताकद, बापाच्या बुटात ताकद आहे महाराज. तो बाप केवढा मोठा असेल. लोक म्हणतात बाप निर्दयी आहे. कशाचा बाप निर्दयी आहे? बरोबर की नाही? बाप निर्दयी नाही महाराज. बाप लय विशाल अंतकरणाचा आहे. मला मुलीचं लग्न जमायच्या टायमाला ठेपे आणायला कोण? बाप. हुंड्याची जमाजमी करायला कोण? बाप. सगळं करतो बाप. बरोबर आहे की नाही? सरपंच जमा करायला बाप. आता तर हे पाईप पॅन्डल निघालं, पहिल्या बल्ल्या होत्या, बल्ल्या रवायला बाप, चुलंगण खंडायला बाप, स्वयंपाकाची सामुग्री जमवायला बाप, हुंड्याची बरोबरी करायला बाप, नवरदेवाच्या बापाच्या बुटावर नाक रगडायला बाप. घ्यावं पदरात, घ्यावं पदरात. नाही व आमची ताकद एवढी द्यायची, पण आमची सोनी फार सोन्यासारखी गुणाची. आमची मुलगी तुमच्या घरात आली ना, तुमचं घर आनंदानं बहरून टाकेन. बापा लेकीचं मोठे पण सांगतो बाप, सर्वस्व करतो बाप, सगळं करतो बाप, मंडप घालतो बाप, चुलांगणं खणतो बाप, सगळं करतो बाप. पण पांडुरंगाची शपथ तुम्हाला खरं सांगा, लग्नात मान कुणाला? आईला, वरमाईला. बरोबर आहे? वरमाय. एवढ्या सगळ्या मंडपामध्ये गेटमध्ये उभा राहतो, हात जोडून सांगतो गरीबाचं लग्न आहे, पोट भर जावा बरं, उपाशी जाऊ नका बरं. तो बाप सगळ्या गावाला विनंती करतो, सगळ्या लोकांना विनंती करतो, पोट भर जावा, पोट भर जावा. लग्न लागतं, लग्न. आणि लग्न लागल्यानंतर वाटी लावण्याचा प्रसंग येतो, आणि पोरीला वाटी लावताना मुलगी रडती, अख्खं गाव जमा होतं. आई पोरीला कवटाळते, आणि आई म्हणते बाई चालली का ग तू? आणि मग सगळं गाव त्या आईचे डोळे पुसतं. पुस्तकी नाही? बोला बोला. सगळं गाव कुणाचे डोळे पुसतं? आईचे डोळे पुसतं. पण त्याच मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये लेकी पुढे जायची ताकद नाही महाराज त्याची. त्याच मंडपाच्या कोपऱ्यामध्ये हात रुबावलामध्ये मुंडकं खुपसून रडणारा बाप कधीतरी कोणाला दिसला का हो? बोला ना, कधीतरी दिसला? बाप आहे महाराज तो जात नाही, तो रडत नाही, तो रडत नाही बरं का. तो रडत नाही, पण त्याचं अंतकरण रडतं. जग म्हणतं बाप कठोर आहे. बापानं स्वतःला सावरलं, आवडलं स्वतःला बापाने, आणि बायकोला सांगितलं ऐक माझं, महाराज बिगर जेवणाचे जाते ना, असं करू नको. आणि बायकोनं सावरलं स्वतःला. रामकृष्ण हरीच्या भजनाच्या आनंदामध्ये चूल पेटवली आणि पाणी तापवायला ठेवलं. तेवढ्यात महाराजाचं आगमन झालं. श्री विठ्ठल, जय विठ्ठल. भानुदास महाराजांचं आगमन झालं. पाणी पाय धुवायला टाकलं, पाणी पाय वगैरे धुतले, परशी पताका काढून ठेवली, आणि भानुदास महाराज आले. गोड पाणी घेतलं, श्रमाचा परिहार झाला. आणि मग भानुदास महाराजांचं दाम्पत्य एकमेकांमध्ये गप्पा मारतायत. माय स्वयंपाकाला लागली, जिचा मुलगा मेला. आपल्या घरात पलंगावर प्रेत झाकून ठेवलं, आतल्या घरात पलंगावर प्रेत झाकून ठेवलं, आणि माय स्वयंपाकाला लागली, स्वयंपाकाला. आणि भानुदास महाराज आणि दाम्पत्य ऐका बरं का, गप्पा मारू लागले. स्वयंपाक पूर्ण झाला, ताट वाढलं, आणि ताटाला रांगोळ्या वगैरे काढल्या. भानुदास महाराज दाम्पत्य बसले, हातात पाणी घेतलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोभे जाणीचे यज्ञ कर्म. ताटाला पाणी फिरवलं, ऐका मायबाप, ताटाला पाणी फिरवलं, हातात घास घेतला, आणि तोंडात टाकणार. तेवढ्यामध्ये भानुदास महाराजांना यांच्या एकुलते एक पोराची आठवण झाली. भानुदास महाराज म्हणतात, काऊ आल्यापासून पाहतो मी, पोरगा दिसतच नाही तुमचा, दिसतच नाही पोरग. कुठे गेलं पोरग? कुठे? आता मुलाची आठवण काढली महाराज. स्वयंपाक करणारी माय डोळ्यावरून घळघळा गालावून टपटपा अश्रू धारा व्हायला लागल्या, आणि माय बोलणारच. राग राग बापानं तिच्याकडे पाहिलं, आणि त्या आईनं दुःखाचा उमाळा आतल्या आत गिळला, आणि सांगितलं महाराज मुलगा झोपलाय आमचा आतल्या गादीवरती, झोपला, त्याची तब्येत बरी नाही, झोपला महाराज तो. तुम्ही जेवून घ्या, तुमचं जेवण झालं की आमचा मुलगा जेवण, तुम्ही आपलं जेवा. महाराज म्हणले झोपला असेल तर उठवा त्याला.
अरे ज्या ज्या वेळेला मी येतो पटकन माझ्या पाय पडतो, माझ्याकडे येतो, माझ्यासोबत खेळतो, मी त्याला खाऊ देतो, असं कसं? उठवा त्याला झोपला असेल तर. आता खरं सांगायची वेळ आली की नाही? आता सत्य परिस्थिती सांगायची वेळ आली की नाही? आता खरोखर दुःखाचा उमाळा बाहेर निघाला, डोळ्यातून गळगळा गालावरून टपटपा असून धारा व्हायला लागल्या आणि ती माय जोरात ओरडली, महाराज मुलगा मेला आमचा, महाराज मुलगा मेला आमचा. आता तो उठेल तर अन्य देहात उठेल, महाराज मुलगा मेला, तुम्ही तुमचं जेवून घ्या. हातातला घास पटकन खाली पडला. भानुदास महाराजांनी आकाशात पाहिलं आणि भानुदास महाराज म्हणतात, पांडुरंगा हे परमात्म्या, अरे वारकऱ्याची सेवा करण्याकरता, वारकऱ्याची सेवा करण्याकरता पोटच्या लेकराला झाकलं रे देवा यांनी. वारकऱ्याची सेवा करण्याकरता देवा 9 महिने जिना पोटात वागवलं. जगातली धन्य धन्य ती माय जिना पोटचं लेकर झाकून टाकलं देवा आणि वारकऱ्याच्या सेवेला सामोर केली रे. अशा दाम्पत्याचा मुलगा जर जिवंत झाला तर, जिवंत करा असं नाही म्हटलंय बरं का, काय म्हटलंय? आशांचा मुलगा जर जिवंत झाला तर फक्त भानुदास महाराजाच्या मनात आलं आणि झोपेत असलेला मुलगा जसा उठून यावा तसा मेलेलं पोरगं उठलं आणि दर्शनाला आलं. याला म्हणायचं वार. चिंतिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आशा मनोरथ. ऐका ऐका, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. सगळे बसलेले लोक मला सांगा, ऐका, भानुदास महाराजांनी यांचा मुलगा जिवंत कर म्हणले? बोला बोला लवकर, म्हणले का? फक्त मनात आलं की नाही? यांच्या नुसतं मनात आलं तरी सुद्धा पांडुरंगाने मेलेलं पोरग जिवंत केलं. याला म्हणायचं माग घेतल्यानंतर देतो म्हणल्यापेक्षा मनातला भाव जाणून देतो. विठ्ठल मागितल्यानंतर देतो असं म्हणल्यापेक्षा मनातला भाव जाणून देतो. आणि त्याच्यापेक्षा पुढे सांगू का महाराज? अहो देव भक्ताचा कल्पतरूची, बरोबर आहे की नाही? कल्पतरू खाली याच्यावर जात नाही. किती चालन ते सांगा, चालतंय किती तास? बरोबर. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूच्या झाडाखाली जो बसतो त्याला वाटेल ते फळ कल्पतरू देतं. तसा आमचा जगाचा बाप कल्पतरू महाराज. भक्तांनी जे जे मागू द्या, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. मग मागितल्यानंतर देतो म्हणा, मनातला भाव जाणून देतो म्हणा, किंवा देव भक्ताचा काय आहे? कल्पतरूच्या असं म्हणा, बरोबर की नाही? हा. आणि त्या भगवंतानी, ऐका बरं का, आणि त्या भगवंतानी भक्तांना सांगितलं, हा, 9:45 वाजे लोक, 11:15 वाजे लोक सांगितलं काय मागायचं तर मागा, तुम्हाला द्यायला तयार आहे. ऐका, तरी भक्त मागायलाच तयार नाही हो. हा, देव म्हणले मागा, तुम्ही काहीही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. एक सांगू का? एक वाक्य सांगतो तुम्हाला. कधी कधी तर असं झालं महाराज, कधी कधी तर असं झालं, मागणाऱ्याला कळलंच नाही काय मागावं. कधी कधी काय झालं, मागणाऱ्याला कळलंच नाही काय मागावं, तरी देवानं त्याच्या मनातला भाव जाणून त्याला योग्य दिलं. बरं का? तुम्हाला ऐका ऐका, तो पुराणामध्ये एक गोष्ट आहे ती पहा. विठ्ठल विठ्ठल
उपमन्यू माहिती आहे का? उपमन्यू उपमन्यू तुम्हाला माहिती आहे उपमन्यू? मुकुंदवाडीचा नाही या आमच्या शास्त्रातला उपमन्यू, बरोबर आहे की नाही? उपमन्यू हा काय मागितलं उपमन्यूने? काय मागितलं? हा वाटीभर दूध. काय मागितलं देवाला? देवा मागवया, बरोबर आहे की नाही? हा दूध मागण्यासाठी आला, हा पण जगाच्या बापाने आगव्या क्षीराब्दीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जता ठेविली जैसी. काय मागितलं उपमन्यूनी? काय मागितलं? अहो एक दिवस असा कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी मित्राच्या घरी गेला आणि खरोखरचं दूध प्याला. आईची परिस्थिती, बापाची परिस्थिती गरीब. बापानं काय करायचं? ज्वारीचं पीठ कालवायचं आणि ते पीठ म्हणजे आईनं ते पीठ द्यायचं, रोज दूध म्हणून त्याला प्यायचं. आईवर विश्वास. खरोखरचं दूध प्याला आणि आईला विचारलं, का ग आई खरं सांग, तू देते ते दूध खरं का त्याच्या घरी पेलं ते खरं? आईनं सांगितलं, बाळा तेच दूध खरं. मी तर ज्वारीचं पीठ काढून तुला रोज देत होते, आपल्याकडे गाय म्हैस नाही ना. त्यानं सांगितलं मला तेच दूध पाहिजे. मी कुठून देऊ? जगाच्या बापाला माग. ती सरळच म्हणून गेली. काय जगाच्या बाप? हे खरंच निघालं महाराज. आणि 5 महिन्यात देवाला प्रसन्न केलं, बरं का? 5 महिन्यात देवाला प्रसन्न केलं. आणि काय मागितलं रंगनाथ महाराज? हा दूध मागितलं, बरोबर की नाही? हा आढळपदी बाळ बैसविला सागर उपमय आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर. उपमन्यू काय मागायला गेला? वाटी हातात घेतली. लक्ष द्या बरं. वाटी हातात घेतली आणि देव प्रसन्न झाले. टाइम कमी असल्यामुळे लगेच झाले. संतांनी अक्कल काढली असते का नसती देवाची? देव म्हणतात उद्या लोक असं म्हणतील, असं लोक उद्या म्हणतील, म्हणून त्यापेक्षा एक काम कर बाबा, तुझं वाटीभर दुधात भागत, पण वाटीभर दूध तुला देण्यात मला कमीपणा आहे. शिराचा सागर समुद्रच घेऊन टाक. मागितलं किती? वाटी भरून. दिला काय? कळत नव्हतं तरी दिलं का नाही देवाना? व्यवहार सांगू का? व्यवहार सांगतो तुम्हाला. बहीण म्हणत असते भावाला, बहीण म्हणत असते भावाला, भावाला बहीण म्हणते, दादा कशाला मला दिवाळीला गाडी पाठवतो रे? माहेरचं सासरचं अंतरच किती आहे? नदी तर आडवी आहे. मला जर तुला भेटायला या वाटलं ना तर माझ्या पायानं चालत चालत तुझ्यापर्यंत येईल. तू कशाला टेन्शन घेतो? तुझ्या मागं मरणाचे कामं, गाडीचा प्रॉब्लेम, डिझेलचा खर्च, ड्रायव्हरचा खर्च, तुझ्या मागं मरणाचे कामं. दादा तू एक काम कर, तू अजिबात परेशान होऊ नको. मला भेटावं वाटलं ना माझ्या रिकामपणात मी माहेरला येईन, तू काही टेन्शन घेऊ नको. असं कोण म्हणतं? पटकन बोला. बहीण. पण भाऊ बहिणीला म्हणतो, ताई साहेब माझ्या प्रेमाकरता आणि माझ्यासाठी तुम्ही माझ्या घरापर्यंत चालत येणार हे खरं आहे, पण चालत येण्यात तुमचा मोठेपणा आहे. बरोबर आहे ना? तुम्ही माझ्या घरापर्यंत माझ्या प्रेमासाठी चालत याल याच्यात तुमचा मोठेपणा आहे, पण तुम्हाला पै पै चालू येऊ देण्यात मला कमीपणा आहे ना. घरात बिगर लग्नाच्या बहिणी, आई, हे सगळे लोक मला खायला उठतील ना, मला भाकर खाऊ देते का? ते म्हणते बेट्या बायकोला आणायचं तर मुक्कामी गाडी पाठवतो आणि बहिणीला पै पै येऊ देतो, काही लाज वाटते तुला? म्हणून भाऊ म्हणतो, ताई नकोला उपकार करू, गाडीच पाठवतो बसूनच. व्यवहार कळाला की नाही? हा व्यवहार असा असतो महाराज. असं म्हणून हे तसं वाटीत जरी तुझं समाधान आहे ना, नको लोक उद्या नाव ठेवतील. हा समुद्रच घेऊन टाक. शिराचा सागर उपमन्यू. आणि म्हणून मागणाऱ्याला कळत नव्हतं तरी देवानी योग्य दिलं. देवानी यादीच ठेवली. देवाला असं वाटलं देवाला देवाची श्रीमंती अफाट आणि भक्ताचं डोकं एवढं, याला काय मागाव कळत नसन. म्हणून देवानं सांगितलं, हे भागवतात यादी, पण आता वेळ नाही आपल्याला सांगायला. ते एक काम कर, तुम्हाला जे लागलं ते जे पाहिजे ते. देवाला वाटलं
माझ्या श्रीमंतीची जाण आहे भक्तांना, त्यांना प्रश्न पडला असेल व काय मागू, आमदारकी मागू का खासदारकी मागू, लोकसभा मागू का विधानसभा मागू, एक नेमकं काय मागू, बरोबर की नाही, बंगला मागू का गाडी मागू, विहीर मागू का पाणी मागू, नेमकं काय काय मागू, असं भक्ताला त्याच्या डोक्यात प्रश्न पडला असून यादीच दिली महाराज, बरोबर की नाही, यादीच दिली. ती यादी वाचून सुद्धा संतांनी सांगितलं देवा तू सगळं आम्हाला द्यायला तयार आहे, तू पाहिजे ते द्यायला तयार आहे, पण आमचं पक्क ठरलं की तुझ्याकडून काही घ्यायचं नाही, आमचं पक्क ठरलं देवा, तू काहीही दिलं. देवानं सांगितलं अरे चला वैकुंठ घेऊन टाका. काय सांगितलं? वैकुंठ. हा, संतांनी सांगितलं नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा या या संतांचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मला संतांच्या घरी जन्माला घाल, वैकुंठ नको. जगाचा बापच संत म्हणतात वैकुंठ नको, वैकुंठ नको, वैकुंठ कुपाट जुनाट झोपडी नको अडाडी धाडू आम्हा. देवा मला वैकुंठ लागतच नाही, मुक्ती लागत नाही, अजिबात काहीच लागत नाही देवा. देवा ऐके रे विनंती, मज नको रे ती मुक्ती. हा, आम्हाला मुक्ती नको देवा, आम्हाला वैकुंठ नको देवा. मग देवाने विचारलं तुम्हाला मुक्ती लागत नाही, तुम्हाला वैकुंठ लागत नाही, माझ्या श्रीमंतीतलं तुम्हाला काहीच लागत नाही, मग तुमचं म्हणणं काय आहे? संतांनी सांगितलं देवा वासदे पंढरी सर्व काळ, वासुदे पंढर सर्व काळ, वासुदे पंढर सर्व काळ. तेव्हा काहीच करू नको, वासदे पंढरी सर्व काळ. तुला द्यायचंच असेल ना तर आम्हाला पंढरपुरात जन्माला घाल. ऐका ऐका, आम्हाला कुठे जन्माला घाल? पंढरपुरात जन्माला घाल. बरं ठीक आहे, नामदेव रायाला पांडुरंगाने सांगितलं नामदेव महाराज तुम्ही म्हणता तर मी तुम्हाला पंढरपूरमध्ये जन्माला घालतो, पण पंढरपूरमध्ये जन्माला घातल्यावर तुम्ही काय करा? घालिलो टांगन वंदीन चरण, घालिलो टांगन वंदीन चरण, घालिलो टांगन वंदीन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव राय म्हणतात बरं का, पांडुरंगाने सांगितलं तुम्हाला काहीच लागत नाही, म्हणले काहीच लागत नाही, काय करू? म्हणले पंढरपूरमध्ये जन्माला घाला. इथपर्यंत कीर्तन कळालं का? कळालं ना? ऐका, आता पंढरपुरापर्यंत आलो. नामदेव महाराज तुम्हाला पंढरपुरामध्ये जन्म दिला, मग तुम्ही काय करणार? अभंगाची लिंक तुम्हाला लागली असेल. जर देवा तू मला पंढरपुरात जन्माला घातलं तर मी काय करणार? घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. मी हे सगळं करणार. लोटांगण 3 ठिकाणी घातलं जातं महाराज. लोटांगण घालीन महाद्वारी, गरुड पहारी, मग तू अवघाची सुखरू कळतं की नाही? 3 ठिकाणी लोटांगण, एक महाद्वारात, एक वाळवंटात आणि एक गरुड खांबापाशी. 3 ठिकाणी, एक महाद्वारात पहिलं लोटांगण, दुसरं एक महाद्वारात, एक वाळवंटात आणि एक गरुड खांबापाशी. लोटांगण घालीन महाद्वारी, कान धरून नाचन गरुड पहारी. तिथं जातात ना लोक, असं कवटाळतात आणि मग काय करतात? कानाला चुकलं उकलं, कान धरून नाचन गरुड पहारी, मग तू अवघाची. आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर काय घालावं लागल?
लोटांगण. आता लोटांगण म्हणजे काय? काय काय बोललो बरोबर बोला. लोटांगण म्हणजे असं देवापुढे झोपणे, देवापुढे झोपणे. काळवणे साहेब कसं कसं आहे पवार साहेब? रंगोली मावशी असं वर हात करून खाली झोपून. काळे महाराज लोटांगण म्हणजे काय? लोटांगण या शब्दाचा अर्थ देवापुढे झोपणे नाही महाराज. आपल्याकडे आरती झाली का घालील लोटांगण म्हणले का लोक चक्कर मारतात. चक्कर म्हणजे लोटांगण नाही. देवापुढे झोपणे म्हणजे लोटांगण नाही. लोटांगण या शब्दाचा अर्थ होतो नम्रता. लोटांगण या शब्दाचा अर्थ होतो मोठेपणा टाका आणि देवापुढे वाका. आपल्या आयुष्यातला सगळा मोठेपणा टाकून द्या. मीपणा सोडा. मीपणा सोडणे म्हणजे लोटांगण. मीपणा सोडणे म्हणजे काय? लोटांगण. लोटांगण शब्दाचा अर्थ आहे महाराज नम्रता. नम्रता. नम्रता राहिलीच नाही हो जगामध्ये आता. नम्रताच नाही महाराज. कोणी वाकायलाच तयार नाही. कोणा पुढंच वाकायला तयार नाही. कोणीच वाकत नाही महाराज. वागतं का सांगा तुम्ही? वाकतच नाही. पण एक सांगू तुम्हाला, एक सांगू, जो वागतो तो टिकतो, जो वाकत नाही तो टिकत नाही महाराज. समाजामध्ये टिकायचं असेल तर वाकायला शिका. टिकायचं असेल, तुम्हाला टिकायचंय का? टिकायचंय का? मग वाकायला शिका. जो वागतो तो टिकतो आणि जो वाकत नाही तो टिकत नाही. महापूर झाडे महापूर झाडे जाती महापूर झाडे जाती महापूर झाडे जाती नभारे वाचती नभारे वाचती वाचती महापूर झाडे लवाळे राहती महापुरे झाडे जाती. महापुरामध्ये झाडं जातात. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून त्याचा खुलासा करतो. नदी ना नदी, नदी नदीच्या मध्यभागी मध्य पात्रात एक गवत राहतं. त्या गवताचं नाव आहे लवाळा. त्या गवताचं नाव काय आहे? लवाळा. लवाळा नावाचं गवत असं एवढं झाड राहतं. मी म्हणलं झोपले का जाय करंगळी सारखं एवढंच. केवढं राहतं? एवढंच करंगळी सारखं राहतं लवाळा नावाचं गवत. पण तुम्हाला त्याची गंमत सांगू का? पूर आलं का खाली वाकत. पूर आलं का काय करतं? खाली वाकत. पूर गेला की अटेन्शन. पूर गेला की पुन्हा वाकत. पूर आला की पूर गेला की म्हणून ते लय मोठी पुरं पाहतं महाराज. पूर आला की वाकत म्हणून वागतं म्हणून टिकतं. आता त्याच नदीच्या पात्रावर 50-50, 60-60 हजार वर्षाचे म्हणजे 50-50, 60-60 वर्षाचे झाडं राहतात. 60-60, 70-70 वर्षाचे एवढाले खोडाचे झाडं राहतात. नदीच्या काठावर झाडं राहतात. एकच लाट येते, एकच लाट पाण्याची आणि झाडाला हुनबडून पाडते. 50 वर्षाचं झाड एका लाटीत गेलं. कशामुळं? बोला बोला. झाड वाकलं नाही. काय झालं? झाड वाकलं नाही. करंगळीच एवढं आहे पण ते वाकलं. वाकलं म्हणून टिकलं. झाड वाकलं नाही म्हणून कोण कोण वाकत सांगू तुम्हाला? ऐका. ज्या झाडाला फळं लागले ती झाडाची फांदी लावती एक बरं का. फळले ते लवे भारे. फळले ते लवे. ज्या झाडाला फळं लागले त्या झाडाची फांदी लावती एक. विद्वान माणूस लावतो एक, पण मूर्ख माणूस कधी कोणापुढे लवत नाही. येतंय का लक्षात? वाकायचं टिकायचं असेल तर वाकायला शिका. रंगोली मावशी जुने हेमडपंथी मंदिर आहेत ना त्याचे दरवाजे छोटे आहेत. पहा दरवाजे छोटे बरोबर आहे. पाहिले का तुम्ही? मंदिर फार मोठं आणि दरवाजा केवढा छोटा. का हो असं? तो दरवाजा शिकवतो माणसाला. आत यायचंय का? आत यायचंय का? चौकाचा वाडा होता का नाही जुन्या काळातले? वाडा मोठा आणि प्रवेशद्वार कशामुळं? तो दरवाजा शिकवतो माणसाला. आत यायचंय का? वाक आणि नसल वाकायचं घे धडक फुटू दे डोकं. बरोबर की नाही? ते शिकवतात वाकायला. अजून एक सांगू का? एक गावरान ज्वारी पा ज्वारी. गावरान ज्वारी काय नाव आहे तिचं? माळदांडी. हा ब्रेड कशाला? ते खाऊ खाऊ तर हे दिवस झाले. शाळू फिळू नाही. काय नाव आहे तिचं? माळदांडी. माळदांडी. माळदांडी महाराज तिचं नाव. काय नाव आहे? माळदांडी.
ती ज्वारीची गंमत सांगू का तुम्हाला? ते ज्वारी वाढती 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 आणि तिची सगळी वाढ झाली का कणीस असं मुंडकं करतं खाली. बघितलं? पूर्ण वाढ झाली की मुंडकं काय करते? म्हणजे ते कणीस मुळाला म्हणतं. कणीस कशाला म्हणतं? मुळाला म्हणतं. मुळा मी एवढे वर आले ना तुझ्यामुळं, मी गगनभेदी झाले ना तुझ्यामुळं. मुळा तू जर नसता तर मी इतक्या वर आले नसते. म्हणजे ते कणीस वाकत एक, झाडाची फांदी वाकत एक, पण मूर्ख माणसं कुणापुढे वाकत नाही. टिकायचं असेल तर वाकायला शिका. येतंय लक्षात? हा, टिकायचं असेल तर वाकायला शिका. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू मायबाप ऐका, नम्रता. नम्रता दुकानात बी नाही महाराज, दुकानाचं नावच असतं नम्रता, पण दुकानात नम्रता. तुम्हाला एक मिनिट सांगतो. ते ब्रह्मदेव आहे ना महाराज, ब्रह्मदेव खाली आले आणि कबीराला म्हणले, कबीरदासजी, ओ कबीरदासजी, माझ्याकडे काहीतरी मागा. कबीरदास विद्वान संत आहे का नाही? ते म्हणले कशाला, नको मला कशाची कमी नाही. नाही नाही म्हणले मागा. अरे मी ब्रह्मदेव आहे, जगाचा बाप आहे, मागा काहीतरी. कबीरदासजी म्हणले जाऊ द्या ना ब्रह्मदेवा, मला कशाची कमी नाही. साधू गाठ न बांधी, साधू गाठ न बांधी, पेट भरे तब देत, आगे पीछे हरी खडा. अरे जब मागे तब देत, आमच्या मागा पुढे देवे ना, कशाची कमी नाही. पण ब्रह्मदेवानं रट्टाच लावला मागा. आणि मग ब्रह्मदेवाला कबीरदासजी म्हणले एक काम करता का, द्यायचंच असेल तर 50 ग्रॅम नम्रता द्या. कळण काही उद्या प्रसाद खाल्ल्यावर कळण. 50 ग्रॅम काय द्या? अहो ब्रह्मदेवाकडे नम्रताच नाही, मुंडके त्याला 3-3, पण नम्रता नाही ना. ते हाता त्याला अर्थच करा नाही नम्रताचा. ते काय झालं महाराज, सगळीकडे हिंडलो, पुणे जिल्हा, परभणी जिल्हा, संभाजीनगर मध्ये आलं, दुकानात जायचं, ओ नम्रता देता का, ओ नम्रता देता का. दुकानदार म्हणायचं बाहेर होता का. अहो दुकानात तर नाहीच, पण दुकानदाराकडे सुद्धा नम्रता नाही. हताश झाला ब्रह्मदेव, विष्णूकडे गेले. काय फसली राव गोष्ट, घेणं देणं त्या कबीरदासाला म्हणलो मागा, आणि ते म्हणले नम्रता द्या. आणि विष्णू भगवंताला सांगितलं कुठं भेटते. विष्णूना सांगितलं एक काम करा, कबीरदासा पुढे जा आणि बस त्यांचं दर्शन घ्या, सोडून द्या विषय. हे म्हणले आता भेटतच नाही, पडू पाय. मग ब्रह्मदेव गेले आणि कबीरदासजी उभाच होते मागण्याकरता. कबीरदासा पुढे ब्रह्मदेव गेले आणि वाकणार तर मधूनच उभा केलं त्यांना. पूर्ण वाकू दिलं नाही बरं, मधूनच उभा केलं. हो ब्रह्मदेवा असं काय करता, ओ मी तर 50 ग्रॅम मागितली आणि तुम्ही तर मला 1.5 किलो दिली. वाकणं म्हणजे नम्रता. विठ्ठल असं सांगित राहिलो ना तुम्हाला गोड वाटल, पण काटा काही थांबत नाही. आता इथं बरेच लोक बसलेत, काही ड्युट्यावाले, काहींना जायचंय. 5 मिनिटं घेतो फक्त. कधी न येणारे आमचे मामा याच कीर्तनाला आहेत. हा, त्यांचं मोठं श्रेय आहे बरं माझ्या जीवनात. आमच्या आईना मला गळ्यातली पोत मोडून आळंदीला शिकायला पाठवलं तेव्हा, बरं का, परिस्थिती नव्हती ना शिकायची. आईनं पोत मोडली, आजोबाने आग्रहाने पाठवलं. आणि आमचे मामा म्हणायचे तिची अशी बारीक तब्येत, कशाला त्याला पाठवलं. मग ते महिन्याला भेटायला आळंदीला मला. बरं का, महिन्याला काही कुडलचं काही निघलं की पहिले पुण्याला आलं की कुणीकडे यायचं, आळंदीला. माऊलीचं दर्शन, आमचं सिद्ध भेटत वास्तव्य तिथपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. चला सिद्धांत सांगत होतो तुम्हाला. वाकणे म्हणजे नम्रता. आता कळालं ना महाराज. हा अभाव झाला, नम्रताच राहिली नाही हो. आता आमचे कीर्तन असतात बाहेर शहरामध्ये, मुंबई सारखे 40-40 कीर्तनं वर्षात. घाटकोपर, भिवंडी, पनवेल, वाडा वगैरे सगळीकडं मोठ्या मोठ्या बंगल्यात आमचे मुक्काम. कीर्तन झालं की, आणि आता लांबचा प्रवास तर मुक्काम करावा लागतो. हिंगोलीकर महाराज असतात नेहमी माझ्यासोबत. कीर्तनाला गेलो ना महाराज तर एवढी सेवा करतात लोक. आणि कीर्तन झालं का मग चहा पाणी, मग मुक्काम करायचं, आणि सकाळी मग तो दाखवतो आम्हाला. बरं का महाराज, हे 1 एकर हे जो 2 गुंठ्यात बंगला आहे ना आपलाच आहे बरं का. आम्हाला सांगतो कोण, आता आम्हाला नाश्ता करायचा आहे त्याच्या घरी, ऐकून घ्यावं लागतं. तो सांगतो महाराज हा 2 गुंठ्यातला बंगला आपलाच बरं का. हा, हे 50 एकर बाग आहे ती महाराज आपलीच बरं का. हा द्राक्षाचा बाग आपलाच बरं का. आणि मधून काय म्हणतो, याच्यात आपल्या बापाचं काहीच नाही बरं का. काय म्हणतो, याच्यात आपल्या बापाचं काहीच नाही बरं का. अहो बाप लय दरिद्री नारायण. बाप कोपून गेला तर चिमणीला दाना भेटत नव्हता, पण जेव्हा पठ्ठ्या सरपंच झाला पुढचं नका बोलायलो आता. आणि आपल्या काळात सगळं आलं. हा, तुम्हाला सांगतो महाराज 2 गुंठ्याचा बंगला
आपल्यामुळं 50 एकर बागायती, आपल्यामुळं 50 लाखाची गाडी, आपल्यामुळं. आणि इतका बोलतो महाराज, नाविलाजन आम्हाला त्याला बोलावं लागतो. अरे तो सांगतो महाराज, 4 भावाचे लग्न आपण केले, 4 बहिणीचे लग्न आपण केले, भावाला नोकऱ्या आपण लावल्या, हे सगळं आपल्यामुळं. याच्यात बापाचं काहीच नाही बरं का. नाविलाजन त्याला आम्हाला म्हणावं लागतो, बेट्या अरे याच्यात काहीच नसं नका बापाचं, पण तू तरी बापाच आहे ना. बापाचं काहीच नसं तू म्हणतो कसं? अरे बापच नसता तर तू कुठून, आणि तू नसता तर हे कुठून? पण मुळाला विसरले महाराज, विसरले की नाही? विठ्ठल आले लोटांगण. लोटांगण म्हणजे नम्रता. आले लोटांगण. दुसरं आहे वंदिन चरण. चरणाचं वंदन करायचं. वंदन, वंदन या शब्दाचा अर्थ लक्ष द्या माझ्याकडं. चरणाचं वंदन करायचं याचा अर्थ असा, देवाच्या पायात जगातले सगळे सुखे. बरोबर की नाही? सगळे जगातले सुखे. तुझे पायी सुख सर्व आहे, तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. म्हणून पायाचं वंदन करायचं. जगातले आपल्याला काय पाहिजे? 11 वाजले आता, झालं आपलं कीर्तन. आपल्याला काय पाहिजे? सुख. आणि देवाच्या पायात काय आहे? सुख. मग सुख प्राप्त करायचं वंदिन चरण. घालीन लोटांगण, वंदिन चरण. आणि तिसरं आहे डोळ्यानं पाहिन रूप तुझे. त्याला डोळे भरून पहा. त्याला पाहिल्यानंतर जगातलं एक सगळ्यात मोठं ऐका, त्याचं तोंड पाहिलं ना, देवाचं मुख पाहिलं ना महाराज, तो कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाते. कोटी ब्रह्म हत्याचं पातक त्याला पाहिल्यानंतर जातं. म्हणून त्याला डोळे भरून पहा. घालीन लोटांगण, वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. आणि मग महाराजांना विचारलं नामदेव महाराज, अजून काय पाहिजे? प्रेमे आलिंगन आनंदे पूजेन, प्रेमे आलिंगन आनंदे पूजेन, आनंदे पूजेन, प्रेमे आलिंगन आनंदे पूजेन. भारे भारे वायुने मले नामा, वायुने पागेन वांगिल तेरे, वेळाने पाहिले रूप तुझे. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी. प्रेमे अलिंगेन आनंदे पूजेन, भावे ओवाळीन म्हणे नामा. घालीन लोटांगण, वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. नामदेवराय शेवटच्या चरणात म्हणतात प्रेमे आलिंगेन. मी एक शेवटचा अर्थ सांगतो बसा काका आता.
शेवटचा अर्थ सांगतो म्हणजे आपलं मिटून जाईल तेवढं सगळं. परत बसा 2 मिनिटं. हा तुम्ही लावा बुक्का. ऐका, महाराज म्हणतात प्रेमे आलिंगीन आनंदी पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा. मी प्रेमानं आलिंगन देणार, प्रेमाने आलिंगन देणार. आलिंगन आणि मिठी वेगळा भाग आहे बरं का. मिठी प्रेताला देतात, मिठी मित्राला देतात, आलिंगन संतांना देतात. बरोबर की. ही वयाची काय असते, ही वाई भेट त्याला काय म्हणतात मिठी. नवरीचा बाप नवरदेवाला कवटाळतो आणि नवरदेवाचा बाप नवरीला कवटाळतो. नवरदेवाचा बाप नवरीला कवटाळतो पण नवरीचा बाप रडतो बेट्या लय बेजार केलं रे तू. तिला म्हणायचं मिठी. बरोबर की नाही. संत घालतात त्याचं नाव आलिंगन. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून प्रेमे आलिंगीन आनंदाने तुला पूजणार आणि सद्भावाने तुला ओवाळणार. ओवाळून आमचं जीवन कृतार्थ करून घेणार. देवाला ओवाळलं की आपलं जीवन कृतार्थ होतं, देवाला कवटाळलं की आपलं जीवन कृतार्थ होतं. म्हणून महाद्वारामध्ये प्रेमे आलिंगीन आनंदी पूजेन भावे ओवाळीन म्हणे नामा. स्मशानात गेल्यानंतर लोटांगण घालायची बुद्धी माणसाला येत नाही, त्याच्याकरता मंदिरात जावं लागतं. म्हणून तिथं प्रेमे आलिंगीन झालेली सेवा भगवान परमात्म्याची चरणी समर्पित करू. या ठिकाणी आपल्या सर्व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुरुष मंडळाच्या विद्यमाने हा गोड सप्ताह सोहळा आपण संपन्न करत आहोत. त्या संबंधाने या ठिकाणी तुम्ही सगळे जमलात. 9ला कीर्तन चालू झालं, 9:15 त्याच्यामुळे 11, 9 ते 11 आता 2-2 विषय मांडायचे असल्यामुळं 10-20 मिनिटं थोडे मी शिल्लक घेतले तुमचे. वाटत नाही मला तुम्ही नाराज झाले असता म्हणून. पण या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे रंगनाथ महाराज तब्येत बरी नाही बरं. एक महिना झाला का, महिना झाला अर्धांगवायू येऊन गेला. पण पांडुरंगाची कृपा किती आज उभा आहे आपल्या पुढे. ही भक्तीतली ताकद आहे बरं का, ही भक्तीतली ताकद आहे. एक महिना नाही झाला ना, थेरपी चालू आहे अजून. 22 दिवस, आज 22वा दिवस आहे अर्धांगवायू येऊन. तोंडही गेलं होतं आणि डोळा पण गेला होता. पण तोंडही जागेवर आलं आणि डोळा सुद्धा जागेवर आला. याचा अर्थ मन परमार्थात जाग्यावर आहे. त्याचं कारण आहे बरं का. भक्ती जीवनामध्ये असावी लागते. आमचे आगळे महाराज, आमचे आदरणीय राजू मामा, त्याच्यानंतर डंबाळे गुरुजी, वय भीष्माचार्यासारखे पलीकडं महाराज आहेत, पांचाळ महाराज आहेत, रंगोली मावशी, आमच्या काळे मावशी, त्या पलीकडच्या रत्ना वाहक वहिनी, पलीकडच्या मावशी, त्यांच्या पलीकडच्या मावशी, आमचे सुरडकर बाबा चुकून कीर्तन करून आलेत. आमचे पवार महाराज चप्पी करून गेली. बरं लोक पैनीवर चप्पी. आमच्या कृष्णानं मागच्या वर्षी पैनीवर चप्पी केली. मी म्हणलो पैनीवर केली का काय. चला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी मनापासून साथ दिली. मला म्हणले राजू भाऊ महाराज उद्या लय मोठी टाळकरी आणा. टाळकरीची गरज काय महाराज, एवढे असले म्हणजे भरपूर झाले रे. इथं एका ओली बळी रे. इकून एवढ्या मोठ्या महिला वर्ग, इकून एवढे मोठे माणसं, काय गरज आहे कुणाची. आनंद साजरा करायचा, मनाने साजरा करायचा. आणि किती मोठी साथ दिली सांगा बरं. साथ आली तर मग अवघड आहे ना. मी आमचे हिंगोलीकर महाराज पुण्याला कीर्तनाला गेलो. 9 ते 11चा टाइम होता. आम्हाला 9 तिथं जायलाच वाजले स्टँडवर 8:45. 2 जण आम्हाला मोटरसायकलवर न्यायला आले. एक म्हणला महाराज बसा पटकन गाडीवर, दुसरा म्हणला महाराज बसूच नका त्याच्या गाडीवर. मी म्हटलं का रे बाबा. तुम्ही ज्याच्या गाडीवर बसले ना तो जास्त प्याला. येथे लोकांनी ऐकलं आणि त्याला मोटरसायकल टाकून दिली, त्याची कॉलर धरली. बेट्या मी कुठे जास्त पेलो, आपण दोघं सारखीच नाही का पेलो. तुम्ही कसं त्यांना म्हणलं माझ्याकडे गाडी, तुम्ही पुढे चला. आम्ही 9:15 वाजता 9 ते 11चं कीर्तन 9:15 वाजले. महाराज गाडी चालवायला मी आपलं थकलेलो कथा करून आम्ही 9:15ला पुण्याला कीर्तनाला. मंडपात एक माणूस नाही. आपले लोक एवढे हुशार आहे. 3 ते 6चा सिनेमा असला ना 2ला टॉकीजला गर्दी करतात. 9 ते 11चं कीर्तन तर लोक 9:30ला का अजून चाल व्हायची बाकी. चाल ऐकली तर पाप पादरात पडेल का तुमच्या. पण पिक्चरला एका तास आधी लोक कोणीच नाही. पण लोक आले, मंडप भरला, वाजवायला कोणी नाही. आपल्याकडे कृष्णा वाजवतो, मी पण वाजवतो, महाराज पण वाजवतात, बरेच लोक वाजवते. आपल्याकडे खंत आहे, आपल्यातून एक वाजवणारे आपले गेले मिसाळ काका नाही का. ते पण आपल्याकडे वाजवणारे होते. आपल्या परिसरामध्ये किती लोक वाजवणार आहेत. आता आमचे बबन मामाही वाजवायला लागले नाही का. असं भरपूर वाजवणारे तिथं काय कमी आहे. बरोबर की नाही. आता हार्मोनियमला काटे महाराज, पलीकडे काळवणे महाराज चांगले हार्मोनियम वाजवते. असं हे सगळेच आपली प्रेमाच्या मंडळी. आणि म्हणून तिथं वाजवायला कोणी नाही. एक जण माझ्याकडे पळत आला, म्हणजे महाराज आमच्या सप्त्यात वाजवणारा होता पण मंडळीची तब्येत बिघडल्यामुळे ते गेले. मला आता कीर्तन कसं करायचं. त्यांनी सांगितलं आमच्या गावात वाजवणारे मिस्त्री आहे पण ते तुम्ही गेल्याशिवाय यायचे नाही. आमचं गावाचं जमत नाही.
मग मी 9:30ला मिस्तरीच्या घरी. मिस्तरी आजच्या दिवस कीर्तनाला चला. मिस्तरीनं सांगितलं सुनील महाराज आलो असतो कीर्तनाला, पण तुम्ही नेमकं रविवारच्या आले. 9:30ला मिस्तरीला आंघोळ घातली आणि तिथून पुढे कीर्तन. 7 झाली तर मग अवघड आहे. पण इथं 7चीच गरज नाही महाराज. हे सगळे सारखे उभं आहे. भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देव. माऊलीच्या चरणी प्रार्थना. उद्या सकाळी 9 ते 11चा टाइम आहे का बरोबर? शार्प सांगा, म्हणजे यांना पण पुढे कार्यक्रमाला जायचं आहे. 9ला बरोबर उभा राहील महाराज. 9ला उद्या सकाळी 9 ते 11 शार्प 9 ते 11 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार नवनाथ महाराज आंधळे वारकरी संप्रदायाचे मराठवाड्याचे अध्यक्ष, त्यांचं काल्याचं कीर्तन होईल. आणि नंतर महाप्रसाद, ज्यांचा महाप्रसाद आहे ते आपल्या परिसराचं भूषण गटनेते तथा नगरसेवक भाऊसाहेब पाटील जगताप यांचं आपल्या सप्त्याला नाही सगळ्या सप्त्याला या ठिकाणी आणलेलं असतं. महिला मंडळाने नुसता फोन केला, त्यांनी सांगितलं याच वर्षी नाही कायम सप्ताह करा, आपलं कायम अन्नदान तुम्हाला राहील. म्हणून या ठिकाणी त्यांच्या आभारी. या सप्त्यामध्ये आता चालू कुणाचीच पंगत नव्हती. मला एवढा आनंद झाला महाराज. आपला सप्ताह जो बंद झाला आणि त्यानंतर लोक आसवसले होते. मला वाटलं लोक आता आपले ढिल्ले पडले, पण मला पंक्तीला गेल्यानंतर कळालं एक तर मी कोणाकडे जायला कंटाळा करतो जेवायला, पण मला पुन्हा एवढे सगळ्यांचे. आणि मग मी जेवायला ज्यांच्याकडे गेलो ना सगळ्यांकडे सप्ताह म्हणजे पत्रिका छापलेले नसताना आणि ऐन टाइमवर पंक्ती सांगितल्या तर यांनी इतक्या भारी पंक्ती केल्या. एकदा यांच्याकरता टाळी वाजवा. निवेदित नसताना इतका भारी सप्ताह आपण केला. भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देव. माऊलींच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल